हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडरीक वरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु रंगनाथ महाराज की जय। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं येषां सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मोक्षणां ज्ञानदानैकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं तन्नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी वंदे संबदिनाथं विकसितहृदय छात्रमच्छिन्द्रनाथं गोरक्षन्तस्य गहिनीमपि च तं श्रीनिवृत्तिं ततोऽस्मि अटनावे पिंटो अब लगाइस माने चरकन ज्ञानेशञ्चाच्युताख्यं यतिमुकुटमणिं रामचन्द्रं हरिंश्च तस्मात् सद्वन्द्य नारायणमथ व्युतन्नायकं दत्तनुजं साखरे उपनामहि येषां दत्पुलिभूतारं च दादा येन कीर्तने च प्रवचने आत्मभिन्न सकलं वृषाकृतं तस्य छात्रो रङ्गनाथो महात्मा मायावादोऽध्यापने कीर्तने स्पष्टवक्ता ब्रह्मचारी विरक्तः तस्मै गुरवे दण्डवन्मे प्रणामः ब्रह्मज्ञानैकनिष्ठं गुरुचरणयुगोपस्थितः प्राप्तविद्यं श्रीज्ञानेशावतारं जगति सुप्रसिद्धं रङ्गनाथेति नाम्ना नेतारं ब्रह्मविद्यां जगति तु सकलेशां करीन्दां प्रसारं स्वीयावाण्या वरिष्ठं सकलगुरुजने नौम्यहं दासदासः मनमोहन पिंटू अरे वो लगाए पर मारी सर्टन लगाऊन पंखो चालू करून गरम व्हायला लागेल. आणि ज्ञानबंधू ऐसे यदक्षर मनाख्येय मानंदमजमव्ययं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रये गुरुरीत्याख्या लोके साक्षात् विद्या हि शाङ्करी जयत्या ज्ञानमस्तस्यैर्दयार्द्रायै निरन्तरम् सार्धं केन जगस्यार्धं शिवयोः समरूपिणोः ज्ञातुं न शक्यते लग्नामिति द्वैतच्छलान्मुहुः अद्वैतमात्मनस्तत्त्वं दर्शयन्तौ मिथस्तरां तौ वन्दे जगतां माद्यौ तयोस्तत्त्वाभिपत्तये मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये क्षीणाग्रमूलमध्याय नमः पूर्णाय शंभवे. आणि ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे नेमिसे म्हणितले असे सदाशिवे. ज्ञानेश्वर महाराजांनी या तिसऱ्या प्रकरणातून अहम ब्रह्मास्मी ज्ञान ज्याला झालं आहे त्याची पण चूक दाखवलेली आहे. अहम ब्रह्मास्मी ज्ञान होणे चूक राहते आणि ती करणं अति गरजेचं आहे, ती काढणे अति गरजेचं आहे, त्याशिवाय मोक्ष होणार नाही. त्याचा आपण विचार करत आहोत. काल 15वी पर्यंत विचार झाला, आज 16वी ओवी आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी काल सांगितलं बंधू चितौ वाव मोक्षा के प्रसव मुरणी केला ठाऊ बंद अविद्या तया. या अविद्येने जिवंत राहून बंध केला आणि मरून मोक्ष दाखवला. ती त्या रूपाने अविद्याच आहे. बंधाच्या स्वरूपात आहे अविद्या, मोक्षाच्या स्वरूपात सुद्धा अविद्याच. मुळात बंधच झाला नाही, अविद्याच नाही, तर बंध झाला कुठे मोक्ष म्हणता काय? मग फार उच्च शिखरावरची भाषा आहे महाराज. बंधू चितो वाओ मोक्षा के प्रसव. बंध सापेक्ष मोक्ष आहे. जर बंधच नाही तर मोक्ष ती भाषा काय बोलता? मग मुरणी केला ठाऊ अविद्या तया. त्या मोक्षाकरता ठाव ठिकाण जो मिळाला, अविद्या मेली म्हणून फक्त मिळाला आहे. वस्तुस्थितीने अविद्या जर नाही तर ते मरते तरी काय आणि मोक्ष मिळतो तरी काय? अविद्या मुळात नाही तर ती बंध करते काय?
आणि तो बंध निवृत्त करण्याकरता ब्रह्मात्मा हम ब्रह्माचं ज्ञान मिळवायचं तरी काय? ही सगळीची भाषा अजातवादातून आहे, हे चांगलं लक्षात असावं. ज्याला मी जीव आहे, जगत सत्य वाटत आहे, त्या पुरुषाला बद्धता आहे. ही जीवदशेकडून बद्धता स्वीकारावी लागते आणि मग ती निवृत्त होण्याकरता त्याला श्रीगुरूकडे जाऊन वाक्याचा विचार ऐकून आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निध्यासितव्य हा श्रुतीमाता सांगते. इथे तव्य प्रत्यय घालून श्रुतीने विधी दाखवलेली आहे. आत्मावारे द्रष्टव्य आत्म्याचा साक्षात्कार करून घ्या, श्रुतीमाता सांगते. द्रष्टव्य याज्ञवल्क्याने मैत्रीला उपदेश केला आहे. अरे मैत्रेयी, आत्म्याचा साक्षात्कार करून घ्यावा लागतो आणि त्याकरता काय करावं? श्रोतव्यो मंतव्यो निधिध्यासितव्य, श्रवण कर, मनन कर, निध्यासन कर, म्हणजे साक्षात्कार होईलच. पण हे जीवाची जीवदशा ग्रहित धरून, जगसत्यत्व धरून, स्त्री पुत्रादिकांचं ममत्व धरून, शरीराचं अहंत्व धरून मग सगळा बंध अविद्येचा स्वीकारावा लागतो आणि त्या अविद्येचा बंध निवृत्त होण्याकरता मग श्रीगुरूकडे जाऊन पुन्हा परत महावाक्याचं श्रवण करून सगळा हा बंध काढून टाकावा लागतो. अहम ब्रह्मास्मी ज्ञान व्हायला पाहिजे. आपल्याला सगळे ज्ञान होतात महाराज, हे लोकातले होतात, परलोकात होतो, खूप आपल्याला ज्ञान होतात, फक्त अहम ब्रह्मास्मी ज्ञान होत नाही. आणि ते अहम ब्रह्मास्मी ज्ञान न झाल्यामुळे वृत्ती ब्रह्माकार होत नाही आणि ब्रह्माकार दिल्यामुळे ब्रह्मविषयक अज्ञान जात नाही आणि तत्कार्य जगत सत्य आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. आणि जीवदशा आपल्याला राहते, मी जीवच आहे वाटतं, करता भोगता प्रमाचा जीव वाटतो. हा बंध निवृत्त करण्याकरता श्री गुरुची आणि महावाक्याच्या अहम ब्रह्मास्मी ज्ञानाची अत्यंत गरज आहे. हा पहिला टप्पा सांगितला आहे विवर्तवादातून. जीवदशा ग्रहित धरून, अविद्या ग्रहित धरून बंध झाला आहे, तर आता मुक्त होणं आवश्यक आहे. मनुष्य देहात आल्यानंतर गुन्हा करू नये. केला तर आता जेलमध्ये जा, मग जेलमध्ये गेल्यानंतर ते शिक्षा भोगून नंतर पुन्हा सुटल्यानंतर परत आपल्या मुक्काम आपल्या घरी बरी यायचं. तसाच प्रकार अशा प्रकारचा हा आहे. हा तरी व्यावहारिक स्थितीमध्ये बंध आहे हो महाराज, जेलचा, कैदेचा, पण हे तर काहीच नाही, काल्पनिक सगळं अशा प्रकारचा इथे. तेव्हा नारदमुनी म्हणतात, बंधूची तो वावो मोक्षा के प्रसवो. हे माऊलीच्या दृष्टीची भाषा आहे. श्रीगुरु निवृत्तीनाथां पुढे आपला स्वतःचा स्वानुभव सांगतानाही भाषा आहे. मुमुक्षुला साधकाला शिकवतानाही भाषा नाही, नाही तर गल्लत होण्याची शक्यता आहे. साधक हा ऐकून परमार्थच सोडून देईल. नुसतं एवढंच लक्षात ठेवायचं, बंधूची तो मोक्षा के प्रसवो. मग कसा मोक्ष, कसा बंध, आपला व्यवहार चांगला आहे, चालू दे, संसार चालल्यामुळे चालू दे. उलटा गैरसमज अशा प्रकारचा होऊ शकतो की उच्च भाषा ऐकल्यानंतर खालच्या माणसांचा अधिकार त्याला नाही पोहोचला तर याचा विपर्यास होण्याची शक्यता, म्हणून मुद्दाम आपल्याला सावध केलं आहे. ही भाषा कुठून बोलणं हे लक्षात आलं पाहिजे. आम्ही नेहमी सांगत असतो, घोडा कुत्र्या एवढा आहे, पण कुठून? पुण्याच्या पर्वतीच्या वरच्या शिखरावरून. तिथे जाऊन बघा, मग तुम्हाला दिसेल. खाली वाकून बघा, पायथ्यावरूनही दिसणार नाही आणि मध्यावरतीतून दिसणार नाही. पर्वतीचं वरचं शिखर गाठा, मग तुम्हाला कळेल खाली घोड्या कुत्र्या एवढ्या असतो, तुम्ही पायथ्यावरून दिसेल. तसे ही भाषा कुठून आहे? बंध नाही, मोक्ष नाही. अजातवादाची भाषा ही खरोखर ज्ञानीपुरुषाच्या उच्चतम भूमिकेतून अशा प्रकारची सांगितली गेली आहे. काल सांगितलं आपल्याला, आद्यगुरु शंकराचार्यांचे अजयगुरु गौडपादाचार्य त्यांच्या मांडुक्य उपनिषदावर कारिक आहेत. त्याच्यात ही फार महत्त्वाची कारिक अशा प्रकारची आहे. न चोत्पत्तीर न बद्धो न साधक, न निरोधो न चोत्पत्तीर न बद्धो न साधक, न मुमुक्षुर न वै मुक्त इत्याशा परमार्थता. पारमार्थिक दृष्टीने बंध मोक्ष नाहीत, पारमार्थिक दृष्टीने जीवेश्वर नाहीत, पण व्यावहारिक दृष्टीने मात्र मानलेच पाहिजेत. जीवेश्वरी मानलं पाहिजेत आणि ते कल्पित मानले पाहिजेत, मग काही बिघडत नाही. जगही मानलं पाहिजे, कल्पित मानलं की संपलंच. तेव्हा ज्ञान सुद्धा बंध आहे, अज्ञान तर बंध आहेच आहे, परंतु ज्ञान सुद्धा बंध आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी एक आगळं वेगळं सांगितलेलं आहे की जे वेदांतशास्त्रात सुद्धा आम्ही ऐकलं नाही. सहजच माणसाला शंका येते, ज्ञान सुद्धा बंद आहे.
हे ज्ञानोबा काय आज वेगळं सांगत आहेत. म्हणून ज्ञानेश्वरांना वाटलं की आपल्या अंगावर बाजू ही ज्ञानाने मोक्ष होतो असं वेद सांगतो आहे, शास्त्र सांगत आहेत, सगळे पुराण सांगत आहेत. ज्ञानादेवतो कैवल्यम श्रुती माता सांगते आहे ज्ञानाने मोक्ष होतो. असं असताना सुद्धा ज्ञानेश्वर ज्ञान बंध कसं सांगतात? ज्ञानबंध निवृत्त होतो का ज्ञान हा बंद आहे? विसंगत वाटतं भाषेचं हे ऐकल्यानंतर सर्वसामान्य माणसांना, साधकाला सुद्धा. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी विचार केला, आपलं बोलणं सत्य वाटावं, पटावं, त्याकरता 2 प्रमाण इथे दिले आहेत. आणि ज्ञानबंधू ऐसे शिवसूत्राचे नेमिसे म्हणतले असे सदाशिवे. मोठ्याची साक्ष काढली आहे. सदाशिवे भगवान महादेव सुद्धा ज्ञानबंध असं शिवसूत्रात सांगतात. शिवगीता वेगळी आणि शिवसूत्र वेगळे. त्याची मोठी आख्यायिका आहे. शिवसूत्र आपल्याला पाहायला मिळत नाही. काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये एक बाग आहे, शिवबाग असं तिचं नाव आहे. आणि भगवान शंकराने त्या बागेमध्ये येऊन एका शिलेवर 77 सूत्र लिहिली आहेत. त्याचे 4 प्रकरण आहेत. त्यात पहिल्या प्रकरणामध्ये 3रं सूत्र आहे ज्ञानबंधा. त्या प्रकरणाचे नाव पण अशा प्रकारचे आहेत. उत्पत्ती प्रकरण पहिलं प्रकरण आहे, त्याचे 27 सूत्र आहेत. दुसरं प्रकरण साधन प्रकरण आहे, त्यात 16 सूत्र आहेत. तिसऱ्या प्रकरणामध्ये 17 सूत्र आहेत, त्याचा अधिकार प्रकरण नाव आहे. आणि चौथ्या प्रकरणामध्ये 17 सूत्र आहेत, मुक्ती प्रकरण नाव अशा प्रकारचं आहे. अशी 4 प्रकरणं तिथे दिलेली आहेत. अद्याप सुद्धा आपण त्या बागेत जाऊन ती शिल्लक पाहू शकतात. त्या काळामध्ये उत्कृष्ट असा विश्वावसू नावाचा शिवभक्त होता श्रीनगरमध्ये. आणि त्याचा दृष्टांत स्वप्नात जाऊन दृष्टांत सांगितला की मी असा असा शिवसूत्र लिहून ठेवलेलं आहे, तू त्याचा अभ्यास कर. स्वप्नात दृष्टांत झाल्यानंतर तो तिथे गेला, पाहिलं तर खरीच मोठी अशी उंचली एक शिळा आणि त्याच्यावर ते 77 सूत्र अशा प्रकारचे आद्यगुरु शंकराचार्याने लिहिले, शंकरांनी स्वतः लिहिले होते, भगवान शंकरांनी लिहिले होते. तेव्हा तिथलं प्रमाण दिलं आहे. ज्ञानम बंधा ऐसे शिवसूत्राचे नेमिसे म्हणितसे सदाशिवे. भगवान शंकरांनी ज्ञानबंध हे सांगितलं आहे. आपल्या बोलण्याला कोणाचा तरी दुजोर असावा म्हणजे ते प्रमाण जास्त मानलं जातं. ज्ञानबंधाचं बोलणं काही असत्य असं नाही, पण सत्यता पटत नाही. आणि ती सत्यता पटण्याकरताच इथे 2 प्रमाण दिले आहेत. नाहीतर वस्तुस्थितीने अनुभवाला प्रमाण देण्याची गरज नाही. माझा पहा अनुभव केला देव आपला. अनुभवाला प्रमाण द्यायची काय गरज आहे? म्हणून इथे अमृत अनुभवामध्ये प्रमाण दिलेलं नाही, फक्त इथेच 2 दिले आहेत. आणि पुढे 7व्या प्रकरणामध्ये येणार आहे. हे जग जग नसून सगळा ज्ञानप्रकाश कसा पसरला आहे हे सांगण्याकरता श्रुतीचं प्रमाण ज्ञानपणे दिलं आहे. तमेव भांत मनोहादी सर्वम तस्य भाषा सर्वजम विभाती या श्रुतीचं प्रमाण तिथे 7व्या प्रकरणात दिलं आहे. उघडली कवारी प्रकाशाची, प्रकाश तो प्रकाशती प्रकाशकी याची नवंचे घे चुकी असं म्हटलं आहे. ते 7व्या प्रकरणामध्ये आहे श्रुतीचं प्रमाण. आणि हे 2 प्रमाण ते एक महाविष्णूचं आणि एक महादेवाचं. अनुभवाला प्रमाणाची आवश्यकता नसते, परंतु अनुभव न पटला तर मग प्रमाण द्यावं लागतं. अनुभवाला ज्याला पटतं तो उत्तम अधिकारी आहे, प्रमाणाने पटतं तो मध्यम अधिकारी आहे, आणि दृष्टांताने पटतं तो कनिष्ठ अधिकारी आहे. आपल्या स्त्रीगुणी अनुभव सांगावा आणि शिष्याने निश्चय करावा, त्याला मोठा अधिकार लागतो. मग तो शिष्य शंका येते त्याला, महाराज तुम्ही सांगता याला प्रमाण काय आहे का हो? मग त्याला प्रमाण सांगावं लागतं. श्रुती प्रमाण आहे, शास्त्रातलं प्रमाण, श्रुतीचं प्रमाण, गीतेचं प्रमाण सांगावं लागतं. त्याच्यापेक्षा काही लोकांना प्रमाण देऊनही पटत नाही, मग त्यांना दृष्टांत सांगावा लागतो. मला दृष्टांत काही सांगा आम्हाला, मग दृष्टांत सांगावा लागतो. अशी 3 प्रकारची पद्धत आपल्या संप्रदायामध्ये, आपल्या संत वाङ्मयामध्ये आहे. कुठे अनुभव सांगितलेला आहे, कुठे प्रमाण दिलेलं आहे, आणि कुठे त्यावेळेला दृष्टांत सांगितलेले आहेत. गुरुजी सांगायचे दृष्टांताने जरा पटलं ना तर त्याची जबाबदारी गुरुवर नाही, ती दृष्टांतावर त्याची जबाबदारी आहे मुक्तीची, असं गुरुजी सरळ सांगायचे.
अरे वेड्या गुरु सांगायले तर विचार करण्याची आवश्यकता काय आहे? प्रमाण विचारण्याची काय गरज आहे? डोळे झाकून विश्वास ठेवला पाहिजे, अनुभवानेच पटावं. अर्थात नास्तिकांना दृष्टांताने पटवावं लागतं. नास्तिक लोक प्रमाण सुद्धा मानित नाहीत, अनुभव तर मानितच नाहीत. नास्तिक मूर्ख नसतात, फक्त वेद आणि ईश्वर मानत नसतात. अशा लोकांना जर पटवायचं ठरलं, दृष्टांताने त्यांना पटवून द्यावं. देव नाही ते म्हणतात, त्यांना सांगा, अरे देव नाही कसा? देव आहे. मग कसा आहे सांगा मला. आहे तर म्हटलं ना, राजसत्ता दिसते का तुला? पण मानतोस की नाही? सत्ता दिसली का? मग कार्य व्यक्ती करते का सत्ता करते? पंतप्रधान असतील, मंत्री असतील, कोणी आणखी असतील शासनाचे अधिकारी, ते व्यक्ती म्हणून काम करीत नाही, सत्ता काम करते. दिसते का सत्ता तुम्हाला? मग आहे की नाही सत्ता? मानतोस की नाही सत्ता? तुझा देव आहे, तुला दिसणार मग काय? सगळ्या गोष्टी दिसाव्याच लागतात आणि तरच मानायचं असं काही नाही. नास्तिकाला सुद्धा देव पटवून देता येतो, दृष्टांताने पटवून देता येतो. तो प्रमाण मानित नसतो, कारण त्याला वेद प्रमाणच मान्य नाही. अनुभव तर तो ऐकायलाच तयार कोणत्या प्रकारचा नसतो. तुमचा असेल अनुभव तुमच्यावर ठेवा म्हणतो. आणि आस्तिकांना प्रमाणाने पटवावं, कारण आस्तिक हे वेद प्रमाण मानतात आणि त्याच्यापेक्षा तीव्र मुमुक्षु असेल त्यांना अनुभवानेच पटवावं. गुरुने सांगावा अनुभव, आणि उत्तम मुमुक्षु असेल तर त्याच क्षणी त्याला पटतं महाराज, तो झाला माझा निश्चय, जो ब्रह्मरूप आहे, जग मिथ्या आहे. परमार्थ फार थोडं महाराज, लवकर संपतो. संपवा, करीत बसणं मग भूषण नाही आहे, लवकर संपणं भूषण आहे. भूक लागली तर जेवावं, अन्नाचं ताट पुढे घ्यावं, पण लवकर जेवण संपवावं. पंक्तीतले सगळे उठून चालले तरी हा जेवत बसला, लोक म्हणतात काही लिहाडे आहेस का? कधी जेवायला मिळालं नाही का? दुसरी पंगत बसवायची, उठा, इथपर्यंत कशाला बसायचं वेड्या? जसं जेवण लवकर संपवावं तसं परमार्थ लवकर संपवावं, त्यात भूषण आहे. आणि जीवनमुक्त विलक्षण सुख जास्त भोगता येतं. कर्तव्याभाव होणं म्हणजे परमार्थ संपणं. कोणतंही कर्तव्य उरलं नाही. सगळ्या साधना करून सगळे दोष ज्याचे गेले आहेत, आता साधना करा कशा करता? जसं रोग जाण्याकरता औषध आहे, तसं दोष जाण्याकरता साधना आहे. ज्याच्या सगळ्याच साधना करून दोष गेले आहेत, त्याला आता करायचं शिल्लक राहिलंच काय? फक्त आयुष्य उरलं आहे. तुका म्हणे आता उरलो कर्तव्याकरता नाही, उपकारापुरता. उपकार, ज्ञानी साधू पुरुषाचे जीवन हे उपकारता करता उरलं असतं. मुमुक्षुचं जीवन हे कर्तव्य करण्याकरता उरलं असतं. संसारिकाचा संसार थाटण्याकरता जीवन आहे, हे त्यातच राहतं, कधी निघणारच नाहीत. त्यांना लोकांना बाहेर काढायचं तर निघतील, नाही निघत नाहीत. इथपर्यंत पाळी कशाला याची वेड्या? आपण होऊन स्वतः निघावं. लोकांनी धक्के देऊन बाजून बाहेर काढण्यापेक्षा आपण स्वतः आपण निघावं, अशी तयारी करावी. आणि काहीतरी छोडण्याचं आमचे स्वामीचं वाक्य होतं, कभी तुम्ही छोडना तो अभी छोड दो, निहाल हो जाओगे. आज गुरुपौर्णिमेचा महत्वाचा दिवस आहे महाराज. भगवान वेदव्यास, आद्यगुरु शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज आणि आमचे गुरुजी रंगनाथ महाराज मनोभावे पूजा करून खरोखरच सगळ्या साधना करून संपवून टाकायचं. निर्दोष, निर्दोष आम्ही समम ब्रह्म तस्मात् ब्रह्मणे ते स्थितः. भगवंताची आज्ञा आहे, श्रुतिस्मृती मम आज्ञे, यस्ते उल्लंघे वर्तसे आज्ञाच्छेदी मम द्वेषी न भक्तो न स वैष्णवा. श्रुतिस्मृती म्हणजे भगवंताची आज्ञा आहे, ती आपण पालन केली पाहिजे. जर आज्ञाच्छेदन केली, उल्लंघन केली तर न भक्त न स वैष्णव. भगवान स्वतः बोलतो आहे. आणि काय आज्ञा आहे? जगन्मिथ्या तो जीव ब्रह्म हीच आज्ञा त्याची आहे, ती पालन केली पाहिजे. थोडक्यात परमार्थ संपवतो महाराज. तेव्हा ज्ञान बंध आहे, हे उच्चतम भाषा अशा प्रकारचे. शिष्य असावा अधिकारी आणि गुरु असावे अनुभवी. एका मिनिटात, एका सेकंदात मोक्ष होतो, वेळ लागत नाही. पती पत्नी दररोज संसार करतात, परंतु दररोज लेकरं होत नाही. एक वेळ असते, एक क्षण असतो, त्या क्षणी गर्भ राहून जातं बाईला. तसाच प्रकार आहे हा.
किती जरी तुम्ही परमार्थ केला, किती पोथ्या वाचल्या, तरी असा एक क्षण येईल की ज्या क्षणामध्ये एका क्षणात मला मुक्ती ईश्वराची मिळून जाईल. दोष नाहीसे झाले की नाही हे मात्र तपासून बघणं अवश्य आहे. तुम्ही राहाल सदोष तर ब्रह्म आहे निर्दोष. कशी तुम्हाला ब्रह्मरूपता प्राप्त होईल? गीता सांगते आहे, निर्दोषमी समम ब्रह्म तस्मात ब्रह्मणी ते स्थितः. ब्रह्मणी स्थितः. कुठंही राहायचं नाही, त्या मूळ स्वरूपामध्ये ब्रह्मस्वरूपात राहायचं. ब्रह्मपुरी वास करणे अखंड नदीकीच तोंड विटाळायचे. आमचं खरं मूळ स्थान ब्रह्म आहे. तेव्हा श्री गुरुनाथ सांगितलेला अनुभव न पटला तर मग प्रमाण सांगावं लागतं. प्रमाणे न ज्याला पटवून द्यायला मग दृष्टांत सांगावं लागतं. अशी पद्धती आहे. वक्त्याला एखाद्या वेळी दृष्टांतही सांगावा लागतो, एखाद्या वेळी प्रमाणे सांगावं लागतं. अमृत अनुभवामध्ये प्रमाणाला आणि दृष्टांताला महत्त्व दिले नसून अनुभवाला महत्त्व दिलेलं आहे. कारण श्री गुरुने विचारलं तुझा काय अनुभव आहे सांग, म्हणून आता अनुभव सांगायचा. तरी पण आपल्या अनुभवाची सत्यता पटण्याकरता ज्ञानेश्वरी हे 2 प्रमाण दिले आहेत. सदाशिवाच्या शिवसूत्राचं दिलं आहे, ज्ञानंबंध हे मी तर सांगतो काय, माझ्या अनुभवाने सांगितलेच आहे, परंतु भगवान शंकरांनी शिवसूत्रात ज्ञानबंध सांगितलं आहे. सगळ्या 33 कोटी देवामध्ये भगवान शंकराला महादेव म्हटलं जातं. मोठा देव महादेव तो बडा सबदेवन का बाबा म्हटलं आहे. आपला वारकरी संप्रदाय आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा देश सहज स्थिती इथूनच चाललेला आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा शंकरापासून हा परंपरा झाली आहे. भगवान शंकरांनी सांगितले ज्ञानम बंधा. मीच सांगतो असं नाही, ज्ञानम बंधा. भगवान सदाशिव सुद्धा सांगतायत. काही लोकांना शंकर नेहमी ध्यानस्थ राहतात, त्यांचं काय सांगत असेल त्यांनी. वैष्णवांचा शिवावर विश्वास बसत नाही. त्यांचं खरं बोलणं वाटणार नाही, म्हणून पुढच्या वेळी ज्ञानोबांनी महाविष्णूचं प्रमाण दिलं आहे. आपल्या संप्रदायामध्ये शिव आणि विष्णू हे दोन्हीचा प्रमाणभूत मानले जातात. एकादशी करायची तसं सोमवारीचा करायचा आणि शिवरात्री करायचं. सोमवार व्रत एकादशी न करती कोणत्यांची गती होईल आणि योगाचे अभंग आहे. शिवाला आवडणारा वार म्हणजे सोमवार आहे. शिवरात्री अशा प्रकारची आहे, ती पण करायची. आणि एकादशी महाविष्णूला आवडती आहे. माऊलीचा गुरुवार तोही पण करायचा. गुरुवार जो दिवस आवडतो माऊलीचा आहे तो आपण करायचा. शिवाचं प्रमाण दिलं शैव लोकांना पटण्याकरता. आता महाविष्णू प्रमाण देतात वैष्णवांना पटण्याकरता. आणि वैकुंठी सुजाने ज्ञानपाशी सत्वगुणे बांधीचे बोलणे बहु केले. वैकुंठीची सुजाणे, ज्ञानेश्वर महाराजांनी सुजाणे विशेषण दिले आहे. भगवान महाविष्णू नाव घेत नाही, कारण ते स्वतःच भगवान महाविष्णू आहेत. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, त्यामुळे महाविष्णू नाव घेतलेलं नाही. वैकुंठीची सुजाणे ज्ञानोबर आहे ते ज्ञानोबर आहे. सदाशिवाचं नाव घेतलं आहे कारण त्यांच्या समोर आहे निवृत्तीनाथ महाराज. पण महाविष्णू नाव घेतलं नाही, ते स्वतःच महाविष्णू आहेत. वैकुंठीची सुजाणे, सुजाणे म्हणजे सर्वज्ञ. म्हणितले असे सदाशिवे एवढंच नाव घेतले सदाशिवे. आणि सदाशिव शब्दातही रहस्य आहे. शिव शब्द कल्याणी अर्थामध्ये आहे. जे नेहमी कल्याण करतात ते सदाशिव. मग सदाशिवे हा शब्द आहे. आणि खाली मात्र वैकुंठीची सुजाणे. सुजाणे म्हणजे सर्वज्ञ. वैकुंठात राहणारे भगवान महाविष्णू हे सर्वज्ञ असल्यामुळे त्यांनी सुद्धा भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायाच्या 6व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ज्ञानम बंधः सत्वात् संजायते ज्ञानम रजसो लोभैव च
ते 14व्या अध्यायामध्ये आहे. इथे तत्वस्तत्व निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ हा श्लोक गीतेमध्ये आहे. 14व्या अध्यायातला 6वा श्लोक पहा महाराज. त्यावर ज्ञानोबाने खूप लिहिलं आहे. श्रीकृष्ण रूपाने भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला 14व्या अध्याय 6व्या श्लोकातून सांगतायत ज्ञान सत्वगुणाचा पाश आहे. तत्स्वत निर्मलत्वात् प्रकाशकमनामयम सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ सुखसंग आणि ज्ञानसंग त्याच्याने सत्वगुण बांधतो. मी सुखी आहे, मी ज्ञानी आहे, समजा सत्वगुणाचा पाशात अडकला आहे. तुम्ही सुखरूप आहात, ज्ञानस्वरूप आहात का सुखी आणि ज्ञानी आहात हे चुकलं लक्षात घ्या महाराज. मी सुखी ज्ञानी सुद्धा वाटू नये. तुम्ही सुखरूप आहात, ज्ञानस्वरूप आहात. आणि जर सुखी आणि ज्ञानी वाटत असेल तर हा सत्वगुणाचा पाश आहे. गुणातीत भाव. सत्वगुणामध्ये ज्ञान आणि सुखाची अभिव्यंजकता होते, प्रगट होतं, स्पष्टता होते. कारण निर्मलत्वात तो निर्मल आहे. प्रकाशक, चैतन्य प्रतिबिंब ग्राहक आणि ज्ञानोत्पादक आणि सुख अभिव्यंजक असा सत्वगुण आहे. पुन्हा सांगतो, निर्मल आहे आणि म्हणूनच त्यामध्ये प्रकाशक आहे, चैतन्य प्रतिबिंब ग्राहकता आहे आणि ज्ञानोत्पादकता आहे आणि सुखाभिव्यंजकता आहे. त्यामुळे हा सत्वगुण सुद्धा सुखासक्ती ज्ञानासक्तीने आत्म्याला बांधणारा अशा प्रकारचा आहे. जीवात्मा मी सुखी आहे, मी ज्ञानी असं म्हणून नाचत असतं. ज्ञानाने बंध होतो हे सदृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी 11व्यातून स्पष्ट केले आहेत. वाचा तुम्ही त्याच्यावरती 14व्या अध्यायातला 6वा श्लोक आणि त्यावरती ज्ञानोबांनी 11 वेळ लिहिले आहेत आणि त्यातून त्याचं स्पष्टीकरण खूप केलेलं आहे. ज्ञानपाशी सत्वगुणे बांधीचे बोलणे बहु केले असं म्हटलं आहे. चौदावा अध्याय गुणाची माहिती करून देण्याकरता, गुणाचं कार्य सांगण्याकरता आणि गुणातीत कसं व्हावं त्याचं साधन सांगण्याकरता आहे. आणि गुणातीत लक्षणं सांगितली आहेत. मोठा चिंतनीय अशा प्रकारचा 14वा अध्याय आहे. मनुष्याने गुणात राहू नये, गुणातीत व्हावं. सगळे लोक गुणात अडकले. त्या मायेचे 3 गुण आहेत महाराज. त्यातून बाहेर येण्याकरता आपल्याला खरोखरच श्रीगुरूची सहायता घ्यावी लागेल. गुणात अडकणं सोपं आहे, पण गुणातून निघणं मात्र अवघड आहे. हरणाचा दृष्टांत दिला आहे ज्ञानोबांनी तिथे. एखादा पारधी जसा जाळं लावतो आणि हरणं हुसकून आणतो आणि ते जाळ्यामध्ये पडले की त्या जाळ्याच्या गाठी अशा चमत्कारी असतात. तो जसा पाय झाडतो ना तर त्या गाठी पक्क्या होतात. हारून एकदा का त्या जाळ्यामध्ये सापडला हरणाच्या, निघणं शक्यच नाही. आता त्या गाठी वेगळ्याच असतात, त्या त्यांनाच माहीत असतात कशा द्याव्या त्या पारध्यांना. जसा असा झाडतो बाहेर येण्याकरता तसा तसा जास्त जास्त ज्या गाठी पक्क्या होतात. तसं आम्ही सुद्धा काही लोक निघतात संसाराच्या बाहेर, तापून होरपळून निघतात तेव्हा कंटाळून येतात काही लोक. सुटायाचा काही करीतो उपाव ते देखे पाय गोविले. आम्ही सुटण्याचा प्रयत्न करतो तर जास्तच अडकून पडतो. हे असा संसार भारी चमत्कारीच प्रकारचा आहे, अडकून ठेवतो माणसाला. वैकुंठेचे ही सुजाणे ज्ञानपाशी सत्वगुणे बांधीचे बहु बोलणे केले. 11 वेळेतून हा विचार सांगितला आहे. सगळा सांगत नाही आपण मुळामध्ये पहा महाराज. तुमच्यावर ज्ञानेश्वरी आहे सगळ्यांच्या घरी. तुम्हाला पत्ता सांगितला आहे. अध्याय 14वा त्यातला 6वा श्लोक. त्यावर ज्ञानोबाचं व्याख्यान सविस्तर वाचा. सदृष्टांत सांगितलेला आहे. अर्थात हे 2 प्रमाणं दिलेली आहेत. एक सदाशिवाचा आणि एक महाविष्णू. मोठ्यांचे 2 प्रमाण दिले की सगळं बाकी अर्थ झाले. आता सात्विक माणूस सबके पाव. मला विचार केला, सदाशिव आणि महाविष्णू हे 2 जण प्रमाणभूत आहेत
आणि त्यांचे प्रमाण जे की आता सगळे प्रमाण त्यात अंतर्भूत झालेच आहेत, वेगळे काही सांगण्याची गरज नाही. पुढे ज्ञानोबा म्हणतात परी, हे परी आली. हे परी काय? स्वर्गातली परी बरी, संत वाङ्मयात येणारी परी मात्र मागच्यावर बोळ फासते. हे दोन प्रमाण सदाशिवाचे आणि महाविष्णूचे दिले, पण ते परी शब्दाने त्याच्यावर बोळ फासला गेला. काय बोलतात ज्ञानोबा? शिवे एका श्रीवल्लभे बोलिले, येण्याची लोभे मानू तेही लाभे न बोलत आहे. बोलताना शिवोळी झोकात, वाचताना झोकात वाजली पाहिजे. पुन्हा वाचणार परी शिवे का श्रीवल्लभे बोलिले, इथे थांबायचं. येण्याची लोभे मानू, इथे थांबायचं. तेही लाभे न बोलत आहे. त्याचा ठोस आहे अनुभवाचा. ज्ञानोबा म्हणतात सदाशिवाने सांगितलं आणि श्रीवल्लभे म्हणजे भगवान महाविष्णूने सांगितलं म्हणून आम्ही सांगतो असं समजू नका. त्यांनी सांगितलं असतं ते मी सांगणार आहे. त्याला अनुभवाचा ठोस म्हणतात. कोणी सांगू का ना सांगू, मी सांगणार आहे. इतका आत्मनिर्धार असला पाहिजे महाराज, ठासून सांगता येतं त्याला. अनुभव पाहिजे त्याला, तो ठासून सांगू शकतो. परोक्ष भाषा नाही आणि लोकांवर आधारित भाषा नाही. शिवाने किंवा विष्णूने ज्ञानबंध असे सांगितले म्हणून त्यांच्या वचनावरील श्रद्धेने मी हे सर्व गोष्ट सांगत आहे असं सत्य मानतो असं नाही. किंतु त्याने सांगितलं नसतं तरी सुद्धा मी ज्ञानबंध हे सांगितलं. त्या अनुभव सिद्ध असल्यामुळे आम्ही मानतो आहोत. महादेव महाविष्णू सांगत आहेत म्हणून सांगत आहे असं म्हटलं तर त्या अनुभवाला महत्त्व राहिलं नसतं. परतः प्रामाण्य आलं असतं. परतः प्रामाण्य, दुसऱ्याने सांगितलं म्हणून प्रमाण मानायचं. परतः प्रामाण्य म्हणतात याला. आपल्या स्वतःच्या अनुभवाला परतः प्रामाण्य येऊ नये म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 18वी ओविली 18वी ते नाही म्हणत, ते मी सांगणार आहे. मोठा ठोस आहे याबद्दल. म्हणून माऊली म्हणते त्याने तसे प्रतिपादन केले नसते तरी मी माझा ज्ञानबंध आहे हे स्वानुभव सांगितलाच असता. यातून माऊलीचा अनुभवाला स्वतः प्रामाण्य अशा प्रकारचा आलेला आहे. स्वतः प्रामाण्य आहे. त्यांच्या बोलण्यामुळे मी सांगतो म्हणलं की परत प्रामाण्य झालं असतं, पण परत प्रामाण्य नाही, स्वतः प्रामाण्य माझ्या अनुभवाला आहे. मी स्वतः माझ्या अनुभवाने सांगतो आहे. अनुभवाची गोष्ट फार महत्त्वाची असते मला लक्षात असू द्या. संसारात असो प्रमाणात असो अनुभव महत्त्व असतो महाराज. आता संसारातला भ्रांत अनुभव आहे, तो बाधित होणार आहे, तो प्रकार जाऊ द्या. पण साधू संत महात्मे जे बोलतात ते अनुभवासाठी एकाला बाधित असत्य अशा प्रकारचं आहे. तेव्हा आमच्याकडून एक उदाहरण सांगितलं महाराज. एक मनुष्य म्हणाला ही माझी बायको आहे. ऐकणाने विचारलं कशावरून रे तुझी बायको आहे? तो म्हणला माझ्या आईला विचारा, माझ्या बापाला विचारा. आणि पुढे बोलला, थोडं थांबला आणि सांगितलं अरे माझ्या आई बापाने नसतं तर मी सांगतो माझी बायको आहे. का? माझा अनुभव आहे, लग्न केलं माझ्या पाठीमागे आहे. स्वतःचा अनुभव. आई बापाने सांगितलं नसतं तरी मी सांगतो माझी बायको आहे. जसा अनुभव तसं ज्ञानोबा सांगतात ज्ञानबंध आहे याची सत्यता पटण्याकरता 2 प्रमाणे दिली, परंतु त्यांनी नसते सांगितले तरी असते तरी सुद्धा मी माझा अनुभव सांगतोच आहे की ज्ञानबंधच आहे. एवढा सांगण्याचा निर्धार असला पाहिजे महाराज. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. सांगताना गुळगुळीत सांगू नये, मिळमिळीत सांगू नये, ठासून सांगावं. वक्त्याला तसा अनुभव असला पाहिजे तर तो ठासून सांगू शकतो. माझा पहा अनुभव, तुम्हाला पटो का ना पटो. आणि हा अनुभव स्वसंवेद्य आहे, ज्याचा त्यालाच कळतो. कोणी कोणाच्या अनुभवाची परीक्षा घेऊ नये महाराज. तुम्ही एवढं सांगता तुम्हाला अनुभव आहे का असं कोणी आम्हाला विचारत आम्ही सांगणार आम्हाला ऐक नाही, तू विचारणार कोण? तू अनुभव घे.
माझा अनुभव आहे तसा का नाही, मी माझं मी तपासून बघेन. आम्हाला सांगा तुमचा अनुभव. सांगणार नाही. का? ते माझे गुरु नाहीत. अनुभव विचारला तर गुरुनी सांगायचा. आपण म्हणून तर सांगायचाच नाही. अनुभव घ्यायचा असतो, सांगायचा नसतो. आणि सांगायचं असलं तरी गुरुने विचारल्यानंतर सांगायचा असतो. गुरु पुढे सांगायचा असतो. हे लक्षात असावं. कोणापुढे आपला अनुभव सांगायचा नाही. सगळं गुरुजीने शिकवले महाराज. हे पडविलोजी स्वामी निवृत्ती देवे. अनुभव हा स्वसंवेदी आहे. ज्याचा त्याने तपासून बघावा. कोणावर कोणाची जबाबदारी अनुभवाची नाही, स्वतः पण घ्यायचं आहे. त्याचं परीक्षण नाही, स्वतःचं निरीक्षण. तेव्हा आता ज्ञानस्वरूप असणारा आत्मा जर सत्वगुणाने उत्पन्न होणाऱ्या वृत्ती ज्ञानाचं अपेक्षा करेल, ते कसं हास्यास्पद होईल त्याकरता ज्ञानोबा पुढे बोलणार आहेत. आता स्वरूप ज्ञानही जर वृत्ती ज्ञानाचं बळ घेईल तर ते चुकीचं आहे. हे ज्ञानोबा पुढे सांगतात. जे आत्मज्ञान निखळ ते गे ज्ञानाचे बळ तै सूर्यचिंती सबळ तैसे नव्हे. वरच्या वेळेचा अर्थ सांगतो. शिवे का श्रीवल्लभे बोलले. अर्थात भगवान शिवे म्हणजे भगवान महादेव आणि श्रीवल्लभे म्हणजे भगवान महाविष्णू. हे दोघे बोलले आणि त्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवून, लोभे म्हणजे त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सत्यत्वामुळे आम्ही बोलतो असं नाही, मानू. ते बोलतात म्हणून आम्ही मानलं असंही नाही. तेही लाभे न बोलताही, ते न बोलताही तेही लाभे. ते बोलले नसतील मग आम्ही तसं मानलंच असतं. कारण खरंच आजाद वादाच्या दृष्टीने बंध मोक्ष सिद्धच होत नाहीत, अविद्या सिद्ध होत नाही. हा अनुभव असल्यामुळे ज्ञानोबा ठासून सांगतात. फावे मग तोडाय खाऊ पुष्पकी. आकाशाला फुलं नाहीच तर मग तोडायचे काय? तसं अविद्या नाहीच तर मग निवृत्त करायची काय? मोक्ष व्हायचा काय? मग अज्ञान जायचं, ज्ञान व्हायचं. ही प्राथमिक भूमिका आहे परमार्थातली. अहम ब्रह्मास्मी ज्ञान फक्त तुमचं जे भ्रमज्ञान आहे त्याला, कारण अज्ञान आहे त्याच्या व्यतिरिक्त उपयोगी आहे. जीवमोक्षाच्या उपयोगी, पण कुठपर्यंत त्याची मर्यादा आहे. आपल्या स्वरूपामध्ये स्थित होण्याकरता ती वृत्ती पण सोडून द्यावी लागते. गुरुजीने दृष्टांत सांगितला होता. नवीन मुलीचं लग्न केल्यानंतर त्या मुलीबरोबर बोळावा पाठवतात. एक तिची कोणतरी करवली असते म्हणा, कोणतरी म्हणा, मजुरी म्हणा, पाठवतात सासरी. मग ती कुठपर्यंत तिच्याबरोबर राहते? जोपर्यंत रात्र झाली नाही आणि तिला पतिसुख घ्यायचं नाही तोपर्यंतच ती जवळ असते. एकदा का पतिसुख घ्यायचं असेल ती सुद्धा चालत नाही. आता तिला बाहेरच ठेवायचं. गुरुजी असे नाजूक दृष्टांत सांगायचे, लवकर पटतात. तसं वृत्ती ही चांगली आहे, पण कुठपर्यंत चांगली आहे? भ्रमज्ञानासह अविद्या जात नाही तोपर्यंत. ज्याला आहे त्याला, नाही त्याला तो प्रश्न येत नाही तो. पण तिथपर्यंतच तिचे फक्त मर्यादा आहे, पुढे नाही. आपल्या स्वरूपामध्ये जाताना कोणी पण नेता येत नाही. वृत्ती चालित तर काय चालणार आहे? आणखी एक दृष्टांत गुरुजींनी दिला होता. पूर्वीच्या काळामध्ये व्याजी धंदा करणारे लोक जे होते, सावकार, ते लोक पैसे वाटायचे. लवकर वसूल व्हायचे नाहीत, आणून द्यायचे नाहीत लोक पैसे. मग ते वसूल करण्याकरता एक मुसलमान पठाण ठेवायचा. तो जबरदस्त असायचा. तो पैसे उरकून द्यायचाच त्याचा सावकाराला. मग तो आता मुसलमान जातीचा पठाण ठेवलेला आहे. त्याची मर्यादा कुठपर्यंत? दाराच्या बाहेर, तिथे बैस खुर्ची टाकून, आज घरात नाही. पूर्वीचा काळ सांगायला, आता नाही, आताचा प्रश्न नाही. पूर्वीचं सांगायला दृष्टांत गुरुजींनी सांगितलं म्हणून सांगायला लागलो. त्याची मर्यादा ठरली तिथेच बाहेर, आतमध्ये येणार नाही. तसे या वृत्तीची मर्यादा अहम ब्रह्मास्मी ज्ञानातल्या ज्ञानगत वृत्तीगत ज्ञानाची मर्यादा कुठपर्यंत आहे? भ्रमज्ञानासह अविद्या जात नाही तोपर्यंत. जीवदशेत ते सुद्धा. ज्याला जीवदशा शिवली नाही, स्पर्श नाही, त्याला त्या अहम ब्रह्मास्मी ज्ञानाचीही गरज नाही. त्या अविद्या, त्या भ्रमज्ञानाची भांडण्याची गरजही कोणत्या प्रकारची नाही. भाषा कळली पाहिजे आणि ती दृष्टांताने लवकर कळते म्हणून दृष्टांत सांगितलं आहे.
वृत्ती ज्ञानाची मर्यादा आहे महाराज. नाही असं नाही, ब्रह्मास्मी ज्ञान आवश्यक आहे, पण कुठपर्यंत आहे लक्षात यावं. तिसरा एक दृष्टांत गुरुजी सांगायचे. राहू द्या, नको, 2 सांगितले की आता पुष्कळ झाले. नाही सांगतो, कशाला ठेवायचे. उघड 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 मुक्त कंठाने ज्ञानवाणी आमच्या गुरुजींनी सांगितलं महाराज, ज्ञानवाणी सांगितलं आहे, गुरुजींनी सांगितलं आहे, आपण का चोरून ठेवा. मुलगा विद्यार्थी होऊन शाळेत जातो, त्याची मर्यादा कुठपर्यंत आहे शाळेत जाण्याची. सगळ्या परीक्षा उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत. एकदा सगळ्या परीक्षा उत्तीर्ण झाला, आता पुन्हा परत शाळेत जायची त्याला गरज नाही. जायचं असेल तर आता शिक्षक होऊन जायचं, पण विद्यार्थी होऊन नाही. मर्यादा कुठपर्यंत आहे, कोणत्याही कार्याची मर्यादा ठरेल. तसं ब्रह्मास्मी ज्ञानाची मर्यादा कुठपर्यंत आहे, ते झालंही पाहिजे तर ते गेलंही पाहिजे. हे ज्ञानोबांचं सांगण्याच्या प्रकारचं आहे. जर स्वरूपभूत ज्ञान हे वृत्ती ज्ञानाचं सहाय्य घेत असेल, तर मग त्या ज्ञान मिळण्याचा अर्थ काय अशा प्रकारचा राहिला आहे. वृत्ती ज्ञानाला स्वरूपभूत ज्ञानाची आवश्यकता आहे, सहाय्य घेतलं पाहिजे, परंतु स्वरूपभूत ज्ञान मात्र वृत्ती ज्ञानाची गरज नाही. चांगलं कळून घ्या महाराज, कोणाला कोणाची गरज आहे सांगतो ऐका. ब्रह्मज्ञानाला अज्ञानाचा आश्रय आहे. अज्ञानाच्या आश्रयाने ब्रह्मज्ञान निर्माण होत असतं. ब्रह्मज्ञानाला आश्रय आहे अज्ञान, आणि त्या ब्रह्मज्ञानासह अज्ञान निवृत्त करण्याकरता आहे अहम ब्रह्मास्मी वृत्तिगत ज्ञान. पण स्वरूपभूत ज्ञानाने वृत्तिगत ज्ञानाचा आश्रय घेण्याची गरज नाही. तो स्वतः स्वयंप्रकाश प्रकाश. अज्ञानाची गरज नाही, ब्रह्मज्ञानाची गरज नाही, वृत्तिगत ज्ञानाची, अहम ब्रह्मास्मी वृत्ती ज्ञानाची गरज नाही. 3 टप्पे ओलांडून सांगायला लागलो आहे, लक्षात असू द्या तुमच्या. ब्रह्मज्ञान, अज्ञान आणि अहम ब्रह्मास्मी ज्ञान, ह्या 3 टप्पे ओलांडून पलीकडे आमचं स्वरूपभूत ज्ञान आहे. त्याला कशाचं कोणाचं पाठबळ पाहिजे महाराज. आणि जर पाठबळ लागत असेल तर ते हास्यास्पद अशा प्रकारचं आहे. सगळे पक्वांना साखरेने गोड करता येतात, पण साखर कशाने गोड करायची सांगा. अहो ती मुळातच गोड आहे, तिला काय गोड करायची आहे. जे म्हणजे कारण आत्मज्ञान निखळ. आत्मज्ञान म्हणजे ते स्वरूपभूत आत्मज्ञान. निखळ म्हणजे शुद्ध, व्यापक, अनंत अखंड, सबरावहित ओतप्रोत स्वयंप्रकाश. तोही हे ज्ञानाचे बळ. आता इथे ज्ञान वृत्तिगत ज्ञान घ्यायचं. इथं या भूमीत 2 शब्द, 2दा ज्ञान, आत्मज्ञान आणि ज्ञानाचे बळ. हे कळावे शब्दाचे अर्थ. आत्मज्ञान म्हणजे स्वरूपभूत ज्ञान, आणि तेही घे ज्ञानाचे वृत्तिगत ज्ञानाचं बळ घेईल. मग ते कसं होईल, दृष्टांताने ज्ञानोबा सांगतात. ते सूर्यचिंती सबळ तैसे आहे. तैसे नव्हे, प्रश्न केला आहे. सूर्याला उदय येण्याकरता दुसऱ्या कोणत्या तरी एखाद्या प्रकाश पदार्थाची गरज लागत असेल तर हास्यास्पद गोष्ट प्रकारची आहे. सूर्याचा प्रकाश इतका प्रखर प्रकाश आहे, सगळे प्रकाश निस्तेज होतात, त्याला दुसऱ्या प्रकाशाची गरज काय आहे. सूर्य स्वतःच प्रकाशमान आहे. सूर्य घ्यायचा स्वरूपभूत ज्ञानाच्या ठिकाणी. स्वरूपभूत ज्ञान स्वयंप्रकाश आहे. मग त्याला पुन्हा वृत्तिगत ज्ञानाची काय गरज अशा प्रकारची आहे. जसं सूर्याला उदय करता दुसऱ्या अन्य प्रकाशाची गरज नाही, तो स्वतः प्रकाश माने. अंधारही दूर होऊ शकतो, रात्रीचा अंधार दूर करू शकतो, आणि सगळे प्रकाश निस्तेज करू शकतो, इतका प्रखर प्रकाश सूर्याचा आहे. तर सूर्यचिंती सबळ तैसे नव्हे. सूर्यचिंती विचार करीत बसला, चिंतेमध्ये बसला आहे आज सूर्य. कोणीतरी मला प्रबळ असा, सबळ म्हणजे प्रबळ असा कोणतरी एखादा प्रकाश करणार मिळेल का, की ज्याच्या आश्रयात मी प्रकाशन उदयाला येईल, असं काही चिंता करीत बसला सूर्य. मुळीच नाही. कसा दृष्टांत ज्ञानोबा देतात, जसा सिद्धांत तसा दृष्टांत, ही सांगण्याची मौलीची फार मोठी आगळी वेगळी हातवटी आहे. कोणाला साधणार नाही महाराज. आमचं भाग्य चांगलं आहे. माऊलीच्या नंतर जन्माला आलो आम्ही,
गुरूंच्या सान्निध्यात राहिलो आणि त्यामुळे ह्या सगळ्या वळणांचा अर्थ डोक्यामध्ये प्रकाश पडतो आहे. नाही ते काय कुठलं महाराज सिद्धांत हा ऐकायला काय मिळाला असता, काय शक्य आहे. सूर्यचिंती सोबत तसे नव्हे. सूर्य उदयाला येण्याकरता अन्य प्रकाशाची अपेक्षा करतो असं नाही का म्हणाले. प्रबळ प्रकाशाची इच्छा चिंता करीत बसला आहे. आता त्याचाच तो प्रबळ प्रकाश आहे. सूर्याचाच जर प्रबळ प्रकाश आहे तर अन्य प्रबळ प्रकाशाची चिंता करीत बसणं हे किती हास्यास्पद गोष्ट अशा प्रकारची आहे. दृष्टांताने ज्ञानपणे सांगितलेलं आहे. तसं स्वरूपभूत ज्ञान हे अंगाने स्वयंभूत स्वयंप्रकाश असल्यामुळे त्याला वृत्तिगत ज्ञानाची प्रकाशाची आवश्यकताच काय कशा प्रकारची आहे. उलट वृत्तिगत ज्ञानालाच स्वयंप्रकाश स्वरूप ज्ञानाची अपेक्षा आहे. आणि स्वरूपभूत ज्ञान स्वरूप हे आमचं स्वरूप आहे. आपणची ज्ञान स्वरूप आहे आहे आहे. आम्ही ज्ञानस्वरूप आहोत. ज्ञानी नाहीत, ज्ञानस्वरूप आहोत. पण ते गेले म्हणजे आमच्या मूर्खपणामुळे आम्ही घालविले. दुसरं काय गेलं नाही कुठे, तुमच्याजवळच आहे. जाईल कुठे? व्यापक आहे. आमचं स्वरूप आहे, जाईल कुठे? हे दुःख नव आहे. आमचं स्वरूपभूत ज्ञानाची आम्हाला ओळख नाही. गेले याचा अर्थ त्याची ओळख राहिली नाही याची दुःख वाटत नाही आपल्याला. बायकोचं डोकं दुखत, याचं सगळं अंग दुखायला लागतं. आश्चर्य श्लोकाचं आहे. वेड्या, तू स्वतः ज्ञानस्वरूप आहे, कळतं का तुला? पण त्याचं काही दुःख वाटतंय का? हे दुःख नव आहे. आणि विषय ज्ञान होई गगना एवढा, ज्ञानोबांची भाषा आहे ज्ञानेश्वरीमध्ये. त्या विषयाच्या ज्ञान फार मोठा आकाशासारखा अगदी उंच मान करून जातो. मला सगळं कळतंय, मला काय तुम्ही समजता, मी ज्ञानी आहे. संत वाङ्मय वाचताना सूक्ष्म दृष्टी करून वाचा, त्याचा अर्थ डोक्यात घेऊन वाचा. आपणचे ज्ञानस्वरूप आहे. ज्ञान ते स्वरूपे होऊन जायचे. हे वृत्तिगत ज्ञान पुढे संपवा. तुमचं ज्ञान स्वरूपच तुमचं स्वरूप आहे. जे आत्मज्ञान निखळ ते घे ज्ञानाचे बळ. ते सूर्यचिंती जवळ तैसे नव्हे. आत्मा निखळ चिन्ह मात्र ज्ञानस्वरूप आहे. आणि तो जर सत्वगुणातून निर्माण होणारे ज्ञान वृत्तिगत ज्ञानाची अपेक्षा करेल तर हास्यास्पद बोलणं अशा प्रकारचं हे ठरेल. दृष्टांत दिलाय सूर्याचा. असा कोणताही जगात प्रकाश नाही सूर्यापासून की जो रात्रीचा अंधार घालवेल आणि सगळ्या प्रकाशाला निस्तेज करेल. फक्त एक सूर्याचा प्रकाश आहे. आता तुम्ही किती दिवे लावा, किती तुम्ही डेकोरेशन करा, निस्तेज. सूर्यप्रकाश जेव्हा प्रखर प्रकाश आहे तेव्हा ते स्वतः आहे. ते कशा अन्य ज्ञानाची अपेक्षा करेल. यात एक व्यंजना आहे या ओळीमध्ये, सांगतो आपल्याला ऐका. थोडा सूक्ष्म विचार करून बघितलं तर न्यायशास्त्राचं खंड नाही. न्यायशास्त्रामध्ये आत्मा जड मानला आहे आणि ज्ञान गुण निर्माण होतो म्हणतात ते. आत्ममनसंयोगात ज्ञानगुणं जायते ही त्यांची परिभाषा आहे. आत्म्याचा मनाचा संयोग झाला म्हणजे ज्ञानगुण उत्पन्न होतो असं त्यांचं म्हणणं आहे. आत्मा ज्ञानस्वरूप मानत नाही ते. मीमांसकाने ज्ञान धर्मावर मानलं आहे. धर्मी आत्मा आणि ज्ञान त्याचा धर्म मानला आहे. धर्म मानला आहे. आणि न्यायशास्त्रकार तर आत्म्याचा गुणच मानतात. आत्मा जड आहे आणि आत्मनाचा संयोग ज्ञान गुण उत्पन्न होतो असं म्हणतात ते. गाढ झोपेला आपण जातो तेव्हा आत्मनाचा संयोग नसतो तर दगडासारखा जड आत्मा असतो. आणि ज्यावेळेस आपण जागे होतो, आता आत्मनाचा संयोग असल्यामुळे इथे ज्ञानगुण उत्पन्न झाला आहे. आणि त्या ज्ञानाला जाणण्याकरता दुसरं ज्ञान लागतं. ज्ञानाला ज्ञान पाहिजे प्रकाशाकरता. त्यांची परिभाषा ऐकवतो. अनुव्यवसाय ज्ञान, व्यवसाय ज्ञान अशी त्यांची परिभाषा आहे. आपण जसं परोक्ष ज्ञान अपरोक्ष म्हणतो तसं अपरोक्ष ज्ञान म्हणतो तसं ते ती भाषा बोलतात. अनुव्यवसाय ज्ञान, व्यवसाय ज्ञान. न्यायशास्त्राचा प्रक्रिया सांगत असताना त्यांच्याच प्रक्रियेतून बोलायचं. तेव्हा व्यवसाय ज्ञान म्हणजे अयं घटः हे व्यवसाय ज्ञान आहे. आपण त्याला परोक्ष ज्ञान म्हणतो.
आणि घटमहन ज्ञानामी हे ज्ञानाचं ज्ञान म्हणजे अणुव्यवसाय ज्ञान आहे. तर पहिलं जे तुम्हाला व्यवसाय ज्ञान झाले आहे घट हा, त्या ज्ञानाचं प्रकाशन अणुव्यवसाय ज्ञान होत असं त्यांची प्रक्रिया आहे. ज्ञानाला ज्ञान प्रकाशन. मग त्यानंतर अणुव्यवसाय ज्ञान कशाने प्रकाशित सांगा. जसं व्यवसाय ज्ञान अणुव्यवसाय ज्ञानाने प्रकाशित होतं, तर अणुव्यवसाय ज्ञान कशाने प्रकाशित सांगा त्यांना विचारावं. ते दुसरं ज्ञान मानलं की अनवस्था येते. त्याला पण कोणी प्रकाशन केलं दुसऱ्या ज्ञानाने, त्याला कोणी प्रकाशन केलं दुसऱ्या ज्ञानाने. ही ज्ञानाची परंपरा थांबणारच नाही, अनवस्था दोष येतो. अरे मग वेळा पहिलंच व्यवसाय ज्ञान प्रकाशमान मान की इतकी धारा कशाला लांबलचक करायची ज्ञानाची. थोडा विचार सूक्ष्म आहे, पण डोकं ऐकल्यानंतर बुद्धी ऐकल्यानंतर सूक्ष्म बुद्धी ऐकल्यानंतर कळेल तुम्हाला. म्हणायचं न्याय सगळं अन्यायच करतात ते. कोणती प्रक्रिया त्यांची अशी चुकीचीच आहे. कारण गुन्हा हा कार्यगुणा हा रहंते असं त्यांचं सूत्र आहे न्यायशास्त्रामध्ये. कारणाचे गुण कार्यामध्ये येतात. स्पष्ट अर्थ सांगतो तुम्हाला. कारण गुन्हा हा कार्यगुण आरंभ बनते असं त्यांचा स्वतःचा सिद्धांत आहे हा, की कारणाचे गुण कार्यामध्ये येतात. मग त्यांना विचारलं तुमच्या मतामध्ये परमाणूचं जे परिमाण आहे ते पारिमांडलीय परिमाण आहे. मग त्याचं द्विणुकामध्ये परिमाण यायला पाहिजे की नाही. कारण परमाणू आहे. द्विणुका करता कारण कोणी परमाणू आहे. मग त्या परमाणूचं पारिमांडलीय परिमाण हे त्या द्विणुकामध्ये यायला पाहिजे की नाही. तुमचाच सिद्धांत आहे ना. कारण गुणा कार्यगुणा आरंभ बंदे. मग काय नाही त्याचं द्विणुकाचं वेगळं परिमाण मानतात, अणुपरिमाण मानतात. ते परमाणूचं परिमाण पारिमांडलीय परिमाण आणि त्या अणुचं परिमाण मात्र अणुपरिमाण मानलंय. परमाणूचं महत् परिमाण पुढे त्यांचे ते वेगळे असे वगैरे. जाऊ नको हे कटकट डोक्याला. आज गुरुपौर्णिमा नको द्यायला. हे न्यायशास्त्र म्हणलं की अशी डोक्याला दुगे भयंकर कटकट होते. आणि त्यात काही माती मिळवती काही नाही. डोंगर पोखरायचा उंदीर काढायचं. वेदांतशास्त्र हे कळण्याकरता सोपं आहे, फक्त झेपण्याकरता अवघड आहे. आणि न्यायशास्त्र कळण्याकरताच अवघड आहे. मला सांगायचं काय इथे की ज्ञानाला ज्ञान प्रकाशन मानतात ते. इथे चुकलं त्यांचं. ज्ञानोबाचं स्वयंप्रकाश ज्ञान आहे हे खंडणीचं जवळ न्यायशास्त्राचं. अरे वेड्या, ज्ञानाला प्रकाशन करण्याकरता कशाला ज्ञान पाहिजे. ज्ञानामध्ये पदार्थाचं प्रकाशन होतं. पदार्थ जड आहे पण त्याचं प्रकाशन ज्ञानाने होतं आणि त्या वृत्तिगत ज्ञानाचे प्रकाशन स्वरूपभूत ज्ञानाने होतं. हे आपल्या शास्त्राचं मत लक्षात असावं महाराज. कळलं का. लक्ष देऊन ऐकलं का. लक्षात ठेवाल का. जड असणारे घटना पदार्थ त्याचं प्रकाशन वृत्ती ज्ञानाने होतं आणि वृत्ती ज्ञानाचं प्रकाशन स्वरूपभूत ज्ञानाकडून होतं. पण स्वरूपभूत ज्ञानाकरता मात्र कोण्याही ज्ञान प्रकाशाची गरज नाही. जे आत्मज्ञान निखळ म्हणजे केवळ चिन्मात्र ज्ञानघन घन शब्द आत्मराजू तव ज्ञान मात्राची भरीव ज्ञान. आता ज्ञाने ज्ञानसिंह कैसे निधीजे ज्ञात्रज्ञेया विहीन नुसद हे तिचे ज्ञान सुखा भरले गगन गाडी. किती ठिकाणी ज्ञानोबा बोलतात महाराज. ज्ञानेश्वरीमध्ये आहे, अमृतानुभवात आहे, 65 आहे. स्वयंप्रकाश ज्ञान हे स्वरूपभूत ज्ञान आमचं स्वरूप आहे. तिथे वृत्ती स्थिर झाली पाहिजे, नाही वृत्तीच न राहिली पाहिजे. ते घे ज्ञानाचे बळ सूर्यचिंती जवळ जैसे नव्हे. ज्ञानस्वरूप आत्म्याला जर ज्ञानाची सहायता लागत असेल तर प्रकाशमान सूर्य आपल्या प्रकाशाकरता अन्य प्रकारची सहायता घेतो या म्हणण्यासारखंच हास्यास्पद दशभगाचं आहे. सारांश वेदांतशास्त्रामध्ये आत्मस्वयं प्रकाश ज्ञानरूप असल्यामुळे तिथे बंधही नाही तर मोक्षही सुद्धा सिद्ध नाही. आत्म्याला अन्य ज्ञानाची गरज नाही, बंधच सिद्ध होत नाही. याचं अधिक स्पष्टीकरण आता पुढे आणखी केले ज्ञानोबाने. ज्ञानोबा सांगतात ज्ञान श्लाघ्यत्व आहे ते ज्ञान पण धाडले वाये.
दीप वाचून दिवा वस्तू न पाहे ते अंग भुलला चिके. वस्तू हे शब्द हे कंसात शब्द ठेवले आहेत. ज्ञाने श्लाघ्यत्व आहे, तो ते ज्ञान पण धाडले वाये. ज्ञानस्वरूप आत्म्याला वृत्ती ज्ञानाने जर ज्ञातत्वाचे श्लाघ्यत्व म्हणजे महत्त्व येत असेल तर स्वरूपभूत ज्ञानाचा ज्ञानपणा त्याने व्यर्थ आपला घालले असं म्हणावं लागेल. त्याला दृष्टांत दिला आहे, दीप वाचून दिवा लाहे ते अंग भुलला चिके. दिव्याला आपल्या प्रकाशाकरता अन्य दिव्याची गरज लागेल तर तो दिवा स्वतःच्या स्वरूपाला विसरलाच म्हणावा लागेल. अंधारातली वस्तू पाहण्याकरता दिवा पाहिजे, पण दिवा पाहण्याकरता दिवा पाहिजे म्हणजे त्याचाच दिवा लागला. मग दिवा हा प्रकाशमानच आहे, त्याला दुसरा दिवा कशाला पाहिजे? जे अप्रकाशित वस्तू असतात त्यांना प्रकाशाकरता दिवा लागतो अंधारामध्ये. पण दिवा मुळातच अंगाने प्रकाशित आहे, तर त्या दिव्याला जर म्हणा दिव्याची प्रकाशाची सहाय्यता लागत असेल तर तो दिवा आपलं स्वतः स्वरूप विसरला म्हणावं लागेल. ज्ञाने श्लाघ्यत्व आहे. ज्ञानाने फार मोठेपणा येतो माणसाला, तो मोठा समजतो. मजोनी ज्ञानी कोण आहे? मी फार मोठा आहे. हे ज्ञानीपणाचा अहंकार मोठा वाईट महाराज आहे, तर लोक जात नाही. म्हणून तर ज्ञान मुरावं, ज्ञान मुरावं, ज्ञान घेऊन गावा गोविंद गा म्हटलंय ज्ञानबरेने. ज्ञानस्वरूप आत्म्याला वृत्तिगत ज्ञानाने ज्ञातत्वाचं महत्त्व येत असेल तर स्वरूपभूत ज्ञानाचा ज्ञानपणा त्याने आपला स्वतःचा व्यर्थ घालवला असं म्हणावं लागेल. महाराज सांगतात, ज्ञाने श्लाघ्यत्व आहे म्हणजे वृत्तिगत ज्ञान घ्यायचं. इथे ज्ञान म्हणजे ते ज्ञान शब्द ज्ञान दोन्हीकडे आले. ज्ञान पण इथेच आहे, ज्ञान पण इथे स्वरूपभूत ज्ञान घ्यायचं पुढे, आणि मागे ज्ञानेशब्दाचं वृत्तिगत ज्ञान द्यायचं. त्या वृत्तिगत ज्ञानानं जर स्वरूपभूत ज्ञानाची श्लाघ्यता म्हणजे श्रेष्ठता येत असेल ना, तर त्याने आपला सुद्धा ज्ञानपणा व्यर्थ घालवला, धाडले वाये व्यर्थ घालल्यास म्हणावं लागेल. इथे स्पष्टीकरण नाही, स्वरूपभूत ज्ञान आणि वृत्तिगत ज्ञान असं स्पष्टीकरण शब्द इथे स्पष्ट नाहीत, पण आपल्या लक्षात यायला पाहिजे. ज्ञाने श्लाघ्यत्व आहे तर ज्ञान पण धाडले वाये. ज्या ज्ञानाचा मोठे प्राप्त होते ते कोणतं ज्ञान आहे? वृत्तिगत ज्ञान आहे. आणि ते ज्ञान मग ते जर ते स्वरूपभूत ज्ञान जर ज्ञानपण धाडले वाई, ते ज्ञानपण म्हणजे स्वरूपभूत ज्ञान, ते जर त्या वृत्तिगत ज्ञानाची अपेक्षा ठेवून मोठेपण त्याचा वाढत असेल तर त्याने आपलं ज्ञानपणा घाललेलं आहे. गोवितले अक्षर हे लक्षात आले पाहिजे. प्रत्येक शब्दाचे अर्थ सांगतो आहे. ज्ञाने श्लाघ्यत्व आहे तर ज्ञानपणा झालेले वाये म्हणजे व्यर्थ घाललेला, तुझा ज्ञानपणा समाप्त झाला. स्वरूपभूत ज्ञान तेच आहे की ज्याला अन्य कोणत्याही ज्ञानाची गरज नाही, उलट स्वरूपभूत ज्ञानाचीच सर्वांना गरज आहे. स्पष्ट सांगतो ऐका. आणि ते स्वरूपभूत ज्ञान आमचं स्वरूप आहे. इथपर्यंत आपली दृष्टी पोहोचू द्या महाराज. परमार्थ करून त्याचा शेवट कुठे होतो हे लक्षात यायला पाहिजे. थातून मातून परमार्थ करून नाही चालणार. वरवर माणसं करतात परमार्थ, त्याचं मूळ रहस्य घर कुठे आहे हे कळलं पाहिजे. दृष्टांत दिला आहे, दीप वाचून दीपा वाहे, दिवा वस्तून लाहे चांग भुलला चिके. वर सूर्याचा दृष्टांत दिला आहे. सूर्य जर अन्य प्रकाशाचं बळाची सहायता करेल तर त्याचा सूर्यपणा हास्यास्पद अशा प्रकारचा आहे. आणि खाली दिव्याचा दृष्टांत दिला आहे. ज्ञानोबा सूर्य आले किंवा दिवा आणताच असते. अंधारामध्ये दिवा आणि दिवसा सूर्य, दोन्हीचा उपयोग आहे. पण सूर्योदय करता अन्य सूर्याच्या प्रकाशाची आवश्यकता नाही. तसा अंधारामधले पदार्थ पाहण्याचा दिव्याचा उपयोग आहे. त्या दिव्याला अन्य दुसऱ्या दिव्याच्या प्रकाशाची गरज नाही. तसं स्वरूपभूत ज्ञानाला वृत्तिगत ज्ञानाच्या प्रकाशाची गरज नाही. ते स्वरूपभूत ज्ञान स्वयंप्रकाश प्रकारचं आहे. उलट त्या वृत्तिगत ज्ञानाकरता स्वयंप्रकाश स्वरूपभूत ज्ञानाची गरज अशा प्रकारची आहे. ज्ञानोबांचा सिद्धांत लक्षात ठेवून दोन दृष्टांत लक्षात ठेवायचे, सूर्याचा दृष्टांत आणि दिव्याचा दृष्टांत. अर्थात
दिव्याला आपला प्रकाश करता अन्य दिव्याची गरज लागेल तर तो दिवा स्वतःच्या स्वरूपाला विसरला म्हणावा लागेल. ज्ञानस्वरूप आत्मा ज्ञानात असताना त्या ज्ञानाचं श्रेष्ठत्व प्राप्त झालं आहे असं एखादा म्हणेल तर आत्मा कळलाच नाही. सगळ्या अंधारातील वस्तू आपल्याला दिव्याने दिसतात महाराज, पण दिवा स्वतः प्रकाश असल्यामुळे दिव्याकरता अन्य प्रकाशाची गरज अशी लागत नाही. त्याप्रमाणे स्वरूपभूत ज्ञानाकरता अन्य कोणत्याही ज्ञानाची गरज नाही. स्वरूपभूत ज्ञानाने सगळे पदार्थ प्रकाशित होतात. आता इथे दिवा हा जड आहे आणि स्वरूपभूत ज्ञान हे आत्म्याचं स्वरूप असल्यामुळे ते चेतन आहे. दृष्टांत विषम वाटतो, इथे कमी वाटतो, म्हणून दुसरा दृष्टांत मी शोधून काढला आहे. जिवंत माणसाचा दृष्टांत दिला आहे ज्याला ज्ञान आहे. दिवा जड अशा प्रकारचा आहे. चेतन मनुष्याचा दृष्टांत पुढे दिला आहे. आता ती 21वी ओवी आहे. आपणचे आपण पाशी नेणता देशी 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 आपण पे घेऊशी फिकीर होय. असं होतं का म्हणले कधी? आपण आपल्या स्वरूपाला विसरून तो स्वतः देशोदेशी शोध करण्याकरता निघालाय. कोणी भेटेल का असं मनुष्य तुम्हाला एखादा? बघा, आपण आपल्याला स्वतःला विसरून नेणता न कळून देशोदेशी आपण पे घेऊशी, देशोदेशामध्ये तो आपला स्वतःचा घेऊशी म्हणजे शोध करण्याकरता निघाला आहे. असं कधी होईल का? फिकीर होय असं कधी होतंय का? पण एखाद्या वेळेस ज्ञानवाने तुष्यतु दुर्जन न्यायाने गृहीत धरलं आहे. ज्ञानोबाने ज्ञानश्री सांगितलं आहे, कवण एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे. एक असाच येडपट मनुष्य, पण त्याचं लग्न झालं होतं. आमचे गुरु महाराज म्हणायचे, काही वेळेला ज्याला काही अक्कल नाही अशाही माणसाचे लग्न होतं. ते प्रावधानी होतं. सगळा त्याचा संसार त्या बायकोच्या बुद्धीने चालायचा. त्याला काहीच कळायचं नाही, फक्त कुंकवाचा धनी म्हणून नवरा. एके दिवशी त्याचे 4 पाहुणे आले. आता पाहुण्यानंतर योगायोग असा की साखर संपली होती आणि दूध तुपही घरात नाही आणि घरात दुसरं कोणी नाही. त्या बाईला आता पंचायत झाली, आपण कसं पाहुण्यासमोर बाहेर जावं. मग नवऱ्याला बोलावलं, सांगितलं तुम्ही तूप पाणी तेल आणलं का, साखर आणलं का? मला हो आणतो म्हणाला. पण त्याने मोठा कूट प्रश्न ठेवला, मी जर हरवलो होतो. अहो तुम्ही हरवणार कसे? नाही नाही हरवणार नाही, पण हरवलं तर काय करावं? त्या बाईने सांगितलं, एक काळा दोरा घेतला, पायात बांधला. हा दोरा जो पण तुमच्या पायात आहे ना तो म्हणजे हरवला नाही समजत नाही. आता दुकानावर जाऊन परत व्यवस्थित दोराचा पायातला कोण काढणार आहे आणि काय तुटणार तरी कसं आहे असं त्या बाईला वाटलं. पैसे दिले साखर आणि तूप आणण्याकरता. हा निघाला घराच्या बाहेर. बाहेर पडल्यावर एक रस्त्यावर ते गारुड्याचा खेळ चालू होता. लोक खूप गर्दी जमली होते. तिथे यायला वाटलं पाहावं काय चाललंय म्हणून. त्याने जेव्हा तो मध्ये गर्दीमध्ये घुसला त्याचे सर्प काढलं होतं. ते सर्प काढल्यामुळं सगळीच मंडळी घाबरली आणि मग ती एका एक पडायला लागली, मागे सरकायला लागली. ते कोणाचं तरी तंगड त्या अंगुठा त्याच्या पायामध्ये घुसला, त्या त्वरा तुटला. तिथेच वरडायला लागला, मी हरवलो मी हरवलो मी हरवलो मी हरवलो मी हरवलो. कवण एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे. तो म्हणजे घरातून निघालो तो नाही, मग मी चोरले गेलो. मोठ्याने वरडायला लागला आहे. कोणीतरी येऊन सांगितलं त्या बाईला, अहो तुमचा नवरा ते त्या रडायला लागले असं का म्हणले. मी हरवलो मी हरवलो. त्या काळात दोरांनीला बांधला, सापडला. ज्ञानोबाने दृष्टांत घेता म्हणून सांगितलं, नाथीला छंद अंतकरणे घेऊन ठाके, नसला छंद मनुष्य अश्वगाचा. मी हरवलो मी हरवलो. म्हणून 21वी ओवी सांगते आहे, आपणच आपणापाशी नेणता देशोदेशी आपण पे घेऊशी एकीर होय. असं कधी होतंय का? असं होत नाही. पण तरी सुद्धा बरे परी बहुता का दिया आपण पे आठवली या म्हणे मी या कैसारी जाऊ. पुष्कळ दिवस गेल्यानंतर त्याला त्याची आठवण झाली आणि नंतर मग हा मी सापडलो मी सापडलो सापडलो याचा तो आनंद मानायला लागला. हे खरंय का? हे बरोबर आहे का? कैसारी जाऊ तो समजा कसं काय आनंदी व्हावं? आता हरवलोच नव्हतो मी, देशोदेश शोध करायला गेलो, हे चुकलंच माझं. आणि आता सापडलो म्हणतो हे अशा प्रकारचं चुकलंच आहे. 3 चुका दाखवल्या याच्यात. आपण हरवलो असं वाटणं ही चूकच पहिली.
देशोदेशी शोधायला जाणं ही दुसरी चूक, आणि सापडल्याचा आनंद म्हणून तिसरी चूक. एक चूक झाली की पुष्कळ चुका होतात महाराज, हे लक्षात ठेवा. या दोन ओळीचा एक समन्वय आहे, 21 आणि 22. आपणच आपणापाशी नेता देशोदेशी आपण पिकविशी, हे की होय असं कधी होते का? आपणच आपल्याजवळ न कळल्यामुळे, आपलं स्वरूप न कळल्यामुळे देशोदेशी आपण स्वतः शोधण्याकरता जाणं हे कसं शक्य आहे का सांगा म्हणाले. परी बहुताका म्हणजे एखाद वेळा शक्य होईल म्हणाले, आणि पुष्कळ दिवस गेल्यानंतर परी बहुताका दिया, दिया म्हणजे दिवसा, पुष्कळ दिवसानंतर बहुताका दिया, पुष्कळ दिवसानंतर आपण प्रिय आठवली, आपली सुद्धा आपल्याला आठवण झाली. मग आता म्हणे मी या कैसा रिझो, त्याच मला मी आता याचं कसं रिझो म्हणजे कसं संतुष्ट कसं व्हावं मी आता. आधी हररोज कुठे होतो, देशोदेश शोध घेण्याकरता गेलो, आणि पुन्हा मला आठवण झाली, मग आता आनंद तरी कसा मानावा. पहिलीच पायरी ज्याची चुकली, शेवटची चुकलेली आहेच, प्रश्न सांगायचं नाही, काय आवश्यकताच नाही सांगायची. कसा ज्ञानोबा दृष्टांत देतात तर दृष्टांताची मोठी खूबी आहे महाराजी. सिद्धांत तर महत्वाचा सांगतातच माऊली, परंतु दृष्टांताची सांगण्याची किती उत्कृष्ट आगळी वेगळी त्यांची शैली आहे, ती आपल्या लक्षात घेतली पाहिजे. बहुताका दिया आपण पे आठवली, म्हणे मी या कैसाठी जाऊ. तसं मी जीव आहे, मी ब्रह्म नाही, जीव आहे हे विसरलंय. आणि नंतर शोध करण्याकरता निघाला जात आम्ही गुरु महाराजाकडे जाऊन ब्रह्मज्ञान संपादन करायचं आहे हे शोध करण्याकरता निघालो. आणि मग सांगितलं तू आत्मा ब्रह्म आहे. नाचायच लागला, आनंद झाला. काही सारे एक हे आनंद मानणारे चुकीचं आहे की नाही. आधी विसरलं तरी कुठे ब्रह्म आहे. विसरण्याचाही भ्रमच. आमचं ब्रह्मस्वरूप व्यापक स्वयंप्रकाश कसं विसरेल, विसरल्याचाही भ्रमच. आणि पुन्हा आठवून घेण्याकरता आपण श्रीगुरूकडे जाऊन अहम ब्रह्मास्मी ज्ञान हा भ्रमच. आणि पुन्हा अहम ब्रह्मज्ञान झाले की पुन्हा मी ज्ञानी आहे, मी ज्ञानी म्हणून आनंद प्रगट करतोय, हे पुन्हा भ्रमच, पुन्हा चुकलंच. आज खूप चिंतन करा महाराज. मी काल दिवसभर चिंतन करत होतो, तुम्ही आज दिवसभर चिंतन करा. मी काय ज्ञान, स्वरूपभूत ज्ञानाला अन्य वृत्तिगत ज्ञानाची गरज नाही. वृत्तिगत ज्ञानाला स्वरूपभूत ज्ञानाची आवश्यकता आहे. हा सिद्धांत डोक्यात घेऊन या सगळ्या वयवाचा विचार चिंतन करायचं. पहिला दृष्टांत सूर्याचा दिला, दुसरा दृष्टांत दिव्याचा दिला, आणि तिसरा दृष्टांत जिवंत माणसाचा दिला. गुरुजी एक दृष्टांत सांगतो आपल्याला. एका माणसावर मोठा गुन्हा केल्यामुळं गिरफ्तारी वॉरंट निघाला. तो तलबनामे घेऊन तो शिपाई आला. हा कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये बसला होता. त्याने तो शिपाई बघितला. मोठा हुशार होता, हुशार म्हणजे लबाड. त्याला माहीत होतं की हा तलबनामे माझ्याकडे आणलेले आहेत, त्याने गिरफ्तारी वॉरंट माझ्यावर सुटलेला आहे. त्याला माहीत झालं होतं मला पकडणार, नेणार. तो त्याला पाहिल्यावर उठला आणि त्याच्या जवळ जाऊन पोहोचला आणि सांगितलं, का तुम्ही कोणाकरता कोणत्या मनुष्य शोधायला लागलात, शोधण्याकरता? आणि अमुक त्याचं नाव सांगितलं. त्याला तो म्हणला, असं चला मी तुम्हाला दाखवतो म्हणलं. त्याचा हात धरला त्या शिपायाचा आणि गावभर त्याला फिरवलं. कुठं सापडेल तो मनुष्य? ज्याचा हात धरलाय, ज्याच्यावर वॉरंट आहे, तो त्याच्या हातातच आहे, फक्त त्याला माहीत नाही. आणि हा लबाड. तर मोठा गावातला प्रतिष्ठित असल्यामुळे कोणी बोलू शकत नाही. ते पंचायत होते, प्रतिष्ठित माणसाला कसं बोला कोणी? गावभर सगळं फिरून त्याला आणलं महाराज. पुन्हा सांगितलं आता काय करावं, हताश होऊन सांगितलं. तो मनुष्य काय फरार झाला काहीच कळत नाही आणि तो काही सापडत नाही. तर तुम्ही आता असं करा, हॉटेलमध्ये चला, चहा घ्या, भजे खा आणि निघून जा. त्याला काही माहीतच नाही. तो बिचारा हॉटेलमध्ये गेला, तर भजे वगैरे सांगितले, चहा वगैरे. तिथे पुन्हा एक मनुष्याचा भेटला परिचयाचा. त्याला हा सांगेल. मग त्याने का तुम्हाला हा मनुष्य, तो मनुष्य त्या मनुष्याचं नाव घेऊन सांगितलं, आपल्या स्वतःचं नाव सांगितलं की तो मनुष्य तुम्हाला कुठं भेटला होता का? पाहिलं का तुम्ही कुठे? त्याला की मुद्दाम त्यांना शोधण्याकरता आले,
गावभर फिरले, यांना भेटला नाही. त्याने खून केली त्याला, त्या शिपायाला. अरे हाच तर तो आहे, कोण वेगळा आहे? दृष्टांत संपला. त्याने असा जो होता तो असा हात केला, झाला दुसरं काय असायचं. शोधण्याकरता निघाला. कोणाला? आपलं तेच आहे महाराज. आम्ही ब्रह्मसंभाचा शोध घेण्याकरता निघालो, आत्मज्ञान मिळण्याकरता. किती मूर्खपणा ठरतो हा महाराज. इथं अमृतानुभव असल्यानंतर कळतं आम्हाला ब्रह्मज्ञान कोण घ्यायचं आहे, आत्मज्ञान कोण घ्यायचं आहे. जीवदशाशी चमत्कारी आहे, आपल्या स्वरूपाचा विसर पाडते. आपुला पणपया विसर जो धनंजया, तीच रुपया अज्ञानासी. अज्ञान काय आहे? आपलं स्वतःचं स्वरूप आपल्याला न कळणे, हेच आहे अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या पोटी मग आपला स्वतः शोध करायला निघालो. आत्मा कुठे आहे, ब्रह्म कुठे आहे, कोण सांगेल आम्हाला ब्रह्मज्ञान? आम्हाला आत्मज्ञान होईल का, ब्रह्मज्ञान होईल का? संशय. आणि मग नंतर श्रीमंत सांगितलं, अरे तुझंच तर स्वरूप ब्रह्म आहे, कुठे शोधायला निघाला आहेस? देवदेव म्हणून व्यर्थ का फिरसी. ज्ञानोबांचा अभंग आहे. निजदेव नेणसी मुळी कोण, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव कोठे काही. ज्ञानदेव म्हणे भजात्मदेवा, अखंडित सेवा करा त्याची. माऊलीचा अभंग 3 चरणाचा आहे, अप्रतिम महत्वाचा आहे. कुठे देव करीत शोधायला निघाला? बद्रीनारायणचा 4 धाम, 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुऱ्या 4 वेळा केल्या. एक साधू भेटले होते आम्हाला विचारलं, तुम्ही गए थे का? नाही बाबा, आम्ही कुठे गेलो नाही, काय नाही, आमचे 4 धाम ठरले, आळंदी, देहू, पैठण आणि पंढरपूर, हे आमचे 4 धाम आहेत. आम्ही तिकडे चौधरी जात नाही. गेलो भगवंतांनी नेलं मला सगळे, प्रश्न जाऊ द्या, पण त्यावेळेस काही गेलं नव्हतं. अरे हम तो भाई 4 दफे 4 धाम करके आए, सप्तपुऱ्या ज्योतिर्लिंग. त्यांना विचारलं, तुमची इच्छा संपली का हो? आणि तुम्हाला परमानंद मिळाला का हो? वो तो कोई भी नहीं है, कुछ भी नहीं है. मग काय उपयोग झाला वेड्या? 4 धाम, 12 सप्तपुऱ्या 4 वेळा केल्या काय, 10 वेळा केल्या काय? जर तुझा अत्यंत दुःख निवृत्त होऊन परमानंद प्राप्त नाही तर उपयोगच काय? तुझं स्वरूपच तुला कळलं नाही. इथल्या इथे बसून माऊलीची कृपा असेल आपल्याला आपलं स्वतः स्वरूप कळून जातं महाराज. आणि कळलं की अत्यंत दुःख निवृत्त परमानंद प्राप्त होऊन जातो. अडचण काय? इच्छा करा महाराज, तीव्र तळमळ ठेवा. तळमळ चित्त घातले खापरी, पुढे राहायची या काय मी उद्धार पावीन, काही कृपा करी नारायण. असे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान, काही हे बिरडे पिटेल, काही तो स्वामी भेटेल, युगा होणी वडील निमिष्ट माय. तळमळ लागल. संसारातली वस्तू आपल्या एखाद्या मिळतो, खूप तळमळ लागते महाराज. पण आपल्या स्वस्वरूपाची आपण ओळख करून घ्यावी, त्याची भेट घ्यावी, असं नाही आपल्याला तळमळ लागत. सांगतो म्हणून ऐका, हेच चांगलं आहे, इतकं तरी आपलं बरं भाग्यच आहे समजायचं. डोळ्यातून अश्रू वाहिले पाहिजे. इतकं आयुष्य गेलं अजून आमच्या स्वरूपाची भेट झाली नाही, ओळख झाली नाही. पश्चाताप झाला पाहिजे, डोळ्यातून घळघळा पाणी वाहिलं पाहिजे. ओळख ही सगळे पाविजे तद्रूपता. एकदा ओळख झाली स्वतःची की माझं स्वरूप आहे, तद्रूप होऊन जातं. तद्रूपतेशी सुलग्न लागून ठेवली अभिन्न. ज्ञानेश्वरीत खूप आहे महाराज. हा दृष्टांत फार तंतोतंत जुळणार आहे. जिवंत माणसाचा दृष्टांत आहे, पण भ्रांत माणसाचा आहे. आपणची आपणा पाशी नेणता, देशोदेशी आपण पेगीवशी एकीर होय. वाचतानाच असं झोकात वाचलं पाहिजे. परी बहुता का दिया आपण पे आपुलिया, म्हणे मी या कैसारी जाऊ. अगोदर आपल्याला विसरेल कसा? कदाचित स्वतःला विसरला, देशोदेशी शोध केला तरी तो कुठेतरी सापडेल कसा? आणि बरे पुष्कळ दिवसानंतर त्याला स्वतःची आठवण होऊन सापडलो अशी वाटून आनंद होईल कसा? हे आश्चर्यकारक सगळ्या गोष्टी अशा बघायच्या आहेत. 2 ओव्यातून आश्चर्यकारक गोष्टी दाखवल्या.
तसं आता ऐका ज्ञानवासी धन तैसा ज्ञानरूपात्मा ज्ञानेच्या फुली प्रमा करीत असे सोहम ऐसा बंधू सोहम ऐसा बंधू अहम कोहम समूळ वीराले चित्त चित्तपणा विसरले भेदाभेद द्वैत राहिले. काय संत वामय उज्ज्वल सोज्वळ महाराज. फक्त आपल्या अर्थदृष्टी असावी आणि माऊलीचा कृपा प्रसाद असा त्यावर असावा. संत कृपा झाली मारीत फळ आली. आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली बारावाटी. भ्रांती सगळं तुम्हाला पडतं. तुम्ही देव आहात म्हणले की कसं तरीच होतं. तुम्ही ब्रह्म आहात. नाही बाबा मी कुठला ब्रह्म महाराज. तुम्ही ब्रह्म असाल बाबा, मी ब्रह्म नाही. पटतच नाही. श्रवण म्हणणं साधना करून पटत नाही तर संसारिकाला काय सांगावं महाराज. त्यांचे मूर्ती संसार खाली पडले त्यांचं काय सांगावं त्यांना. ते विचारसागर झाला, विचारचंद्रोदय झाला, वृत्ती प्रभाकर झाला, अमृत अनुभव ऐकायला लागलो. हरपले आपण पे पावे ते संतान ते पाहता की उसावे म्हणजे मानाव्या कळतीची सदा. विसरलेली वस्तू आठवण करण्याचं कार्य संत करतात आणि महत्वाची वस्तू विसरली महाराज. आत्मा ब्रह्म याच्या काय श्रेष्ठ जगात आहे. जग नाहीच आहे. दिसलं तर ते मिथ्या कल्पित जगाच आहे. महत्वच त्याला नाही आहे. काय हरवलं हे तरी कळावं आणि मग त्याचा शोध करण्याकरता निघावं. आणि श्रीगुणी तत्वमसी म्हणल्यानंतर अहम ब्रह्मास्मी आनंद व्हावा होऊ नये का तर अहम ब्रह्मास्मी ब्रह्म आहे वाटून वाटायचं काय गेलं कुठे हरवलं कुठे. हे सापडलं म्हणजे हरवल्याच्या सापेक्ष भाषा आहे. जी वस्तू हरवली नाही तुमच्या जवळच आहे. फक्त अज्ञाताचं ज्ञापन आहे. अप्राप्ताची प्राप्ती आहे. चांगलं लक्षात ठेवा मला शब्द हे. आम्हाला आधी आत्मा अप्राप्त आहे असं नाही, अज्ञात आहे. त्याचं ज्ञापन श्रीगुरू करून देतात. त्या गोपिका सुद्धा म्हणायच्या कृष्णा एवढी तू हुशारी मारतोयस. कृष्णा जाणीतले माझे मदती दिले. कळलं आमचंच आम्हाला तू दिलेस तर काय असायचं. श्रीगुरू काही तुम्हाला नवीन आत्मा ब्रह्म करून आणून देत नाहीत बाजारातून विकत. तुमचं तुम्हाला ज्ञान करून द्यायचं. पण ते ज्ञान करून देणे फार महत्वाचं आहे. कुठं माहित होतं आम्हाला आजपर्यंत. अज्ञाताचं ज्ञापन हे शब्द महत्वाचे आहेत. संसारात अप्राप्ताची प्राप्ती आहे. आपल्या घरात काही नसतं, बाहेरून सगळं आणावं लागतं. बायको बाहेरून आणली आहे, घरात नाही. घरात बहीण असते, मुलगी असते, आई असते, बायको बाहेरून आणली आहे. सगळा संसार बायको करता बाहेरून आणावं लागतो. सगळं बाहेरून अप्राप्ताची प्राप्ती आहे. इथे मात्र आम्हाला नित्य प्राप्त असणारी वस्तू अज्ञात आहे आणि ती आमच्या भ्रमामुळे अज्ञात झाली आहे. तो भ्रम डोक्यातला गेला की आमची वस्तू आहे. तेव्हा ज्ञानरूप आत्मा सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म विज्ञानम ब्रह्म विज्ञानम आनंदम ब्रह्म. श्रुतिमाता सांगते आहे स्वयंप्रकाश ज्ञानस्वरूप आत्मा आमचं स्वरूप. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. सर्व सुखाचा आराम असा राम आमच्या हृदयात आहे. हृदयात सगळ्यांच्या हृदयात आहे. सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे बुद्धिस्पर्यंत वस्तू ते वस्तू गामी. पण चमत्कार सांगू का. जो आमच्या हृदयात राम आहे तो आम्ही मंदिरात मांडला आहे बाहेर पूजा करण्याकरता. आणि सगळा संसार बाहेर आहे तो आम्ही आमच्या अंतकरणात कोरून ठेवला आहे, जतन करून ठेवला आहे. आमचा शहाणपणा नाही का, वेळपणा कसा म्हणावा, रागीन शहाणपणा. हृदयातला राम तो काढून बाहेर पूजा करता मंदिरात मांडायचा, आपल्या देवघरावर मांडायचा. आणि सगळा संसारातला नसलेला फापट पसारा
तो आपल्या अंतकरणामध्ये ठेवायचा, डोक्यात ठेवायचा, विसरायचाच नाही तो कधी. राम तरी विसरेत पूजा केल्यानंतर. एकदा पूजा एक राम तिकडे आपण आपल्या दुकानावर विसरेल. पण संसार जो आम्ही जन्मोजन्मी आमच्या अंतकरणात जतन करून ठेवलाय, घुसून ठेवलाय, तो निघता निघत नाही, नाही काढीत नाही आम्ही. पक्का बसलाय. अजून तरी सुधारणा करा, वेळ गेली नाही महाराज. जोपर्यंत त्या शरीरात प्राण आहे तो पण संधी आहे तुम्हाला, पुन्हा नाही होणार. मग तेथे नसले काही, सत्ता संपदा राही ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल काही तुका म्हणे संयम आज्ञा. सावध होण्याची संधी आत्ताच मनुष्य देत आहे, याच क्षणी. फार महत्वाचा आज गुरुपौर्णिमेचा दिवस, व्यास पौर्णिमा अशा प्रकारची पूजाचा. ताबडतोब संकल्प करावा आणि खरोखर आपण आपल्या स्वरूपाची ओळख करून स्थित व्हावं. स्वे महिम्ने प्रतिष्ठितम, आपल्या स्वतःच्या स्वरूपात स्थित व्हा. तैसा आत्मा ज्ञानरूप, ज्ञानरूप आत्मा. आत्मा ज्ञानरूप म्हणा का ज्ञानरूप आत्मा म्हणा, दोन्ही अर्थ एकच आहे. आणि ज्ञानीची आपली प्रमा करीत असेल, इथे थांबायचं. तो वृत्तिगत ज्ञानाने आपली प्रमा जर करीत असेल तर सोहम मायसा बंधू, तो सोहम म्हणण्याचा देखील बंधच आहे. अहम कोहम देहोहम स्थूलोहम कृशोहम गौरोहम तिष्ठामी गच्छामी लंघामी, हे तर बंध आहेच उघड उघड. पण सोहम हा सुद्धा बंध आहे. ज्ञानोबा बोलतायत वाचा खाली, 23वी ओवी आहे. तैसा ज्ञानरूप आत्मा, ज्ञानेची आपली प्रमा करीत असेल. ज्ञानस्वरूप असणारा आत्मा श्री गुरुच्या अहम ब्रह्मास्मी ज्ञानाने आपली प्रमा ज्ञान करून घेतो आहे, तर तो सोहम सुद्धा बंद आहे, असा त्या ओवीचा अर्थ आहे. सोहम मा करीत असा बंधू. ज्ञानरूप आत्मा ज्ञानेच आपले प्रमाज्ञान संपादन करतो म्हटले तर हा सोहम असा सुद्धा ज्ञानबंधच नाही का? मग सोहम ही सुद्धा, सोहम तेही अस्तवले ज्ञानोबा म्हणतात, ज्ञानेश्वरीत आहे. सोहम बोधे दयाच्या ठाई अनन्य होय, 18व्या अध्यायात आहे. अहम सोहम समोर विराले, आत्ताच म्हणून दाखवलं, नाथांचा अभंग आहे. तेव्हा एखाद्याने सोहम म्हटलं तरी तो बंधच आहे बरं महाराज. सोहम अशी आत्म्याची प्रमा करून घेतली आहे, तर त्याचा बंधच प्रकारचा होतो आहे. हे ज्ञानोबा सूक्ष्म अशा प्रकारचं बोलत आहे, कळलं पाहिजे. सोहम तरी किती लोकांना वाटते महाराज? आपला 21,600 रोज जप चालू आहे सोहमचा, फक्त आपलं लक्ष मात्र नाही. आपलं लक्ष असतं लेकरा बाळाकडे, बायकोकडे, दुकानातल्या व्यवहारात, धंद्याकडे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा सोहम, सोडतो तेव्हा हम, सोहम सोहम सोहम. 21,600 जप चाललाय हा, माळ जप न घेता. सोहम सोहम सोहम, श्वास घेऊन सोडतो. त्याला अजप म्हणतात. जप न करताही जप होतो. अजपा जपाने उलट प्राणाचा, ज्ञानोबांच्या हरिपाठात आहे. सोहम 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 जप चालला आहे, तिकडे आपलं लक्ष नाही. फक्त देहोहम, मी काळा आहे, मी वर आहे, उंच आहे, ठेंगणा आहे, रोड आहे, लठ्ठ आहे, हेच बायकोचा नवरा आहे, मुलाचा बाप आहे, घराचा मालक आहे. सोहम सुद्धा जिथं आम्हाला लक्षात येत नाही, तर त्या सोहमला ज्ञानोबा बंध सांगतात, हे कधी लक्षात यावं हा माझा प्रश्न अशा प्रकारचा आहे. फक्त देहोहम या म्हणण्याचं आम्ही खुश राहतो. रामराव, गोविंदराव, भाऊराव, बस हे असे नाव घेतली कृतकृत्य भारत. बायकोन आपल्याला मग तर कान लावून ऐकत. ब्रह्मानंदम परमसुखदम, मोठा आनंद होतो. सोहम सुद्धा जिथे आपल्याला आठवत नाही, तर ज्ञानोबा सोहमचा बंध सांगायला लागले आहेत. देहोहम हा तर बंध आहेच आहे. एक अंग फार उत्कृष्ट अशा प्रकारचा आहे. गर्भजठरी सोहम सोहम, उपजताचे मनसी कोहम.
आयसा ठकडा पापिष्ठा पुढे करसी विषय चेष्टा. आपण जेव्हा आईच्या गर्भात होतो तेव्हा सोहम सोहम जप करत होतो. लहान बाळ आईच्या गर्भात जेव्हा जन्माण्याच्या अगोदर असतो तेव्हा सोहम सोहम म्हणत असतो, देवा मी तुझाच आहे, तुझाच आहे, तुझाच आहे, तुझाच आहे. आणि बाहेर पडलो की तुझं चिंतन करणार आहे, तुझंच नाव घेणार आहे, असं तिथं आपण वचन दिलंय. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे उगवणी. वचन दिलं मी गर्भामध्ये असताना भगवंताला, आणि सोहम सोहमचा आम्ही जप करत होतो गर्भामध्ये. काय चमत्कार! आईच्या गर्भातून बाहेर पडल्या बरोबर तो मुलगा रडतो, क्याहा 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 क्याहा, केव्हा म्हणलो केव्हा म्हणलो केव्हा म्हणलो. जे बाहेर आईसे ठकडा पापिष्टा, भगवंताला फसवणूक केली, ठकडा पापिष्टा. आणि पुढे कशी विषय चेष्टा, पंचविषयाचा पंचज्ञान यथेच्छ भोग घ्यायचा, त्याला गुंतून जातो. ठकडा भगवंत अशी ठगपणा आपण केला आहे. श्रीगुरु तुम्हाला ही जाणीव करून देतात महाराज, एरवी तुम्हाला जाणीव होणारच नाही अशी. ठकडा पापिष्टा पुढे करसी विषय चेष्टा. पुष्कळ संतांनी सांगितलं हो महाराज, काय करत ते घड्याळ संपून जाते, सांगावं पुष्कळ वाटतं. अगोदर 5 टप्पे सांगतो तुम्हाला, ऐका. गर्भात असताना सोहम म्हणतो, जन्मतः कोहम कोहम म्हणतो, विवरणुकीची पुढे देह मायसे. जया विसराची दिवशी प्रसिद्धी का जीव आईशी म्हटलं आहे. आत्मा विसरला की जीव वाटायला लागतो, आणि मग पुन्हा विचार करून म्हणतो मी देह आहे, देह आहे. जेव्हा बारशाचे नाव ठेवतात पाण्या घालून त्या मुलाचं, तेव्हा मग देहोहम बाळू म्हटलं की तो टवकारून बघ. त्या नावाचा आणि त्या देहाचा इतका त्याला अभिमान होतो की आता बाळू म्हणले की मीच, हे देहोहम. आधी सोहम, बाहेर जन्मतात कोहम, दुसरा टप्पा. तिसरा टप्प्यानंतर देहोहम, विवरणुकीचे देहो मायसे. त्याच्या पुढे चौथा टप्पा, त्याला श्रीगुरु सांगतात, अरे तुझं मूळ स्वरूप सोहम आहे, म्हण सोहम. ते पटतच नाही, संशय येतो. संशयामुळे तो ऐकण्यात पाप करतो, भारी संशय येतो. कशाचा संशय नाही, ही तुझी बायको आहे, संशय आहे का? नाही. माझा मुलगा आहे, संशय आहे का? नाही. कशाचा संशय नाही संसारात. संशय येतो तू ब्रह्म म्हणलं की, मी कसा ब्रह्म असेल हो, संशयच. नाहम ब्रह्म, मी ब्रह्म नाहीच. आणि एखादा साधक असला तर म्हणतात तुम्ही ब्रह्म ब्रह्म आहे का हो महाराज? संशय अशा प्रकारचा येतो आहे. श्रीगुरू सांगितलं, अरे बेटा तू ब्रह्मच आहेस. मग श्रीगुरू सांगतात, हे लवकर पटत नाही. सोहम सोहम जरी गुरुनी सांगितलं तरी पटत नाही. मग मननिध्यासन कर, हे त्याला सांगायचं. मग त्याला ते पटतं, पण लवकर पटत नाही, मग संशय येतो. मननिध्यासन करून सोहम पटलं तर त्याला पुढे सांगावे लागते, अरे सोहम हे सुद्धा म्हणणं संपलं पाहिजे. आवाजच्या व्यवहारी होऊन जा, हे तुझं स्वरूप आहे. हे सोहम तरी काय बोलतोयस? ते अहम देहोहम जीवोहम काढण्याकरताच मला सांगितले सोहम, हे शिकवले. सोहम ठेवण्याकरता नाही. त्याचा काढून टाका. किती शिकायचं लक्षात यावं महाराज. वेदांत शास्त्राची, वारकरी संप्रदायाची खोल भूमिका कळली पाहिजे, त्याच्या तळागाळाला गेलं पाहिजे. गुरुजी नेहमी सांगायचे, समुद्राच्या तळागाळाला जो जातो ना, त्याला रत्न सापडतात. समुद्रामध्ये खूप रत्न आहेत, पण ते वर तुम्हाला दिसणार नाही, ते खाली तळाला जावं लागेल. तसं वेदांतशास्त्र, अध्यात्मशास्त्र, वारकरी संप्रदाय तळागाळाला खाली गेल्यानंतर सापडतं मला आपलं स्वरूप काय कळतं. वरवर कोणात काय म्हणजे अशा प्रकारचे तोंड खारट पडेल. तेव्हा तैसा ज्ञानरूपात्मा, ज्ञानाची आपली प्रमा करीत असे. सोहम मायसा बंधू, सोहम मा हा सुद्धा बंध अशा प्रकारचा आहे. मी सोहम म्हणजे मी ज्ञानी म्हणून लागला तर हा सोहमचा देखील बंधच अशा प्रकारचा आहे. सोहम हे सुद्धा खरं नाही बरं महाराज.
ते जाण्याकरता सांगितलं आहे. अव्यवहारी आवाजचे आपलं स्वरूप आहे. आम ब्रह्मास्मी ज्ञान त्यातील वृत्तीमुळे ते भारी आहे आणि म्हणून ज्ञानप्रमाणे ते आवडत नाही. ते पुढच्या ज्ञानप्रमाणे 24 सांगितलं आहे, त्याचा विचार उद्या सांगू महाराज. आज वेळ संपला आणि आज विशेष महत्त्वाची गोष्ट गुरुपौर्णिमा आहे. गुरुपूजा केलेली आहे आणि गुरुकडून आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, कोपराय, नामदेवराय, आमचे गुरु रंगनाथ महाराज यांचा प्रसाद आपल्याला मिळतो आहे. तो सर्वांनी घ्यावा. आज फार मोठा महत्त्वाचा दिवस अशा प्रकारचा गुरुपौर्णिमेचा आणि सर्वांना गुरुकडून आशीर्वाद घेण्याचा. सर्वांनी सेवाभावाने त्यांचे मनपूर्वक सेवा केलीच आहे आणि करावीच आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावाच, हा त्याचा अर्थ आहे. दोन मिनिटं थांबा, आता आरती करायची आहे. आपण बसायदान म्हणावे सर्वांनी. आता विश्वात्मके पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमत द्यावे पसाय दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, दुरिताचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, तो जेवानशील तो तिला हो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांचे मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. सदा कल्पतरूचे यारव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलती जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन. मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. हिंबवना सर्व सुखी पूर्ण होवनी तिन्ही लोके. आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये. विशेषे लोकीये दृष्टादृष्ट विजयी व्हाविजी. हे तमणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. तथास्तु तथास्तु तथास्तु. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सद्गुरु रंगनाथ महाराज की जय. एक काल्याचा अभंग म्हणूया. कंठी धरला कृष्ण मणी, अवघा जनी प्रकाश. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका, उत्तम लोका दाखवू. तुका म्हणे भूमंडळी, आम्ही बळी विरगाढी. काला वाटू एकमेका, वैष्णवनिका संभ्रम. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. भगवान आचार्य जगद्गुरु शंकराचार्य महाराज की जय. भगवान वेदव्यास भगवान की जय. श्री विठ्ठल. माऊली विठ्ठल. आरती 2 मिनिटात. पंख बंद करा. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मन विधीला माझा. आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगे, हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सेविती साधू संत मन वेधिला माझा. आरती ज्ञान राजा प्रगट गुह्य बोले, विश्वब्रह्मचे केले. राम जनार्दनी पायटक चिठे विले. आरती ज्ञान राजा
महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मन वेधिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे आभंग रक्षिले आरती तुकारामा तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवी आम्हा आरती तुकारामा खाली लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिजे झोप तुझे प्रेमी आलिंगनांत पूजन व्हावी वाणी म्हणे आम्हा विठ्ठल रखमाई विठोबा रखमाई विठ्ठल रखमाई विठोबा रखमाई श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरित्या क्षिती वाममूर्ती त्रिविक्रमा गाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणे मज ठाव द्यावा हेची करीतसे विनवणी भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे भवबंधने सोडवावे सकळ देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा मागणे ते प्रती आहे देशी तरी पाहे पांडुरंगा या संता सिंधवी हेच मज देई अनेक तुझे काही नमाव देवा तुका म्हणे आता उदार तू होई मज ठेवी पायी संतांची ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु रंगनाथ महाराज की जय जगद्गुरु